सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. बौद्ध रहिवासी संघ वर्षावास पर्व 8वे पुष्प 3. बुद्धम नमामि, धम्मम नमामि, संघम नमामि. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आज हे 3रं पुष्प आपण गुंफत आहोत. अतिशय सुंदर मांडणी आपले जे आयोजक आहेत मनोहर वाघ यांनी केलेली आहे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, आपल्या व्यवहारामध्ये, समाजामध्ये, नात्यांमध्ये, मित्रांमध्ये, कुटुंबामध्ये, पत्नीसोबत, मुलांसोबत आपण जे वागतो, आपला जो व्यवहार असतो, आपलं जे आचरण असतं ते धम्माची शिकवण असते. ऑफिसमध्ये असेल, अनेक ठिकाणी आपण धम्माचे आचरण करत असतो. म्हणजे आचरण आणि जो धम्म सांगितला, जो विज्ञाननिष्ठ आणि समतेचा जो मार्ग दाखवला, असे महाकरुणी तथागत गौतम बुद्ध. समाजातील सामाजिक विषमता संपून समताधिष्ठित असा सामाजिक क्रांती करणारे, संविधान करते, व्यक्तीनी व्यवस्था मांडणी करणारे असे राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन. आणि आज या झूम ऑनलाईनच्या माध्यमातून आपण हे पुष्प 3 पुष्प गुंफत आहोत. आपले बंधू भगिनी जे ऑनलाईन आलेले आहेत या कार्यक्रमाला, त्यांचेही मनापासून धन्यवाद. बौद्ध रहिवासी संघाचे अध्यक्ष मुकुंद भास्कर सर आणि आजचे प्रमुख वक्ते जे नाशिकवरून बोलणार आहेत राजेंद्र भालशंकर सर यांचं त्या बौद्ध रहिवासी संघाच्या विचार मंचावर आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. मी संघाचे अध्यक्ष मुकुंद भास्कर सरांना विनंती करेन की ते राजेंद्र सरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करतील. नमस्कार सर. स्क्रीनवर एक पुष्पगुच्छ आलेला आहे, त्याचा आपण स्वीकार करावा आणि बौद्ध रहिवासी संघाच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. हाँ, थँक्यू सर, थँक्यू. ओके सर. धन्यवाद सर. आजचे आयोजक, 3ऱ्या पुष्पाचे आयोजक मनोहर वाघ सरांना मी विनंती करेल की ते मेणबत्ती अगरबत्ती लावून त्यांनी जे सुंदरशी मांडणी केलेली आहे तिथे ते अगरबत्ती आणि मेणबत्ती लावतील. मनोहर वाघ. धन्यवाद. झालं. धन्यवाद. वाघ सर झालं का? ओके. संघाचे अध्यक्ष यांना मी विनंती करेल की ते ध्यान साधना घेतील. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आजच्या या कार्यक्रमाला एकरूप होण्यासाठी तथागतांनी सांगितलेल्या 2 महत्वपूर्ण बेसिक ज्या ध्यान साधना आहेत, त्यापैकी काही मिनिटांसाठी आपण आनापानसती ध्यान साधना आज घेणार आहोत. आहे त्या स्थितीमध्ये आपण व्यवस्थित बसायचं आहे. 7 मिनिटांसाठी आपण ही ध्यान साधना घेतोय. तर आपली बैठक व्यवस्थित करा. जे काही एकरूपता आपण निर्माण केलेली आहे ती पुढील कार्यक्रमामध्ये तशीच राहू द्या. धन्यवाद. जो रेकॉर्डिंग करतोय ना,
धन्यवाद सर. आपण या कार्यक्रमाशी आता एकरूप झालेला आहोत. कथाकथांची पण खूप सुंदर मांडणी केली आहे सरांनी. मी आदरणीय राजेंद्र सस्ते यांना विनंती करेल की ते सूत्रपद वंदना सूत्रपदांना सुरुवात करतील. हात जोडायचे सर्वांनी. नाना आवाज येतोय? हो हो येतो बोला. ओके. मानवाच्या संबोधी प्राप्तीचा आदर्श अशा परिपूर्ण बुद्धात ज्या धम्म मार्गाच्या आचरणास आम्ही सिद्ध झालो आहोत अशा धम्मास ज्यांच्यात परस्पर कल्याण मित्रतेचा आनंद आम्ही उपभोगतो अशा संघास त्रिवार वंदन. बुद्धं नमः, धम्मं नमः, संघं नमः. श्री शरण पंचशील. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सूरा मेरय मज्ज पमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. साधु साधु साधु. विधायक पंचशील. मैत्रीपूर्ण कर्म करून मी माझे शरीर शुद्ध करतो. मुक्त हस्ते दान करून
मी माझे शरीर शुद्ध करतो. शांती, संतुष्टी आणि साधेपणाचे पालन करून मी माझे शरीर शुद्ध करतो. नित्य सत्य बोलून मी माझी वाचा शुद्ध करतो. स्मृती सुस्पष्ट आणि प्रदीप्त ठेवून मी माझे मन शुद्ध करतो. बुद्ध पूजा. वणगंध गुणोपेतं येतं कुसुम संतती पूजयामि मुनिन्दस्स श्रीपाद सरोरुहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेनं पुय्येन मे तेन लभामि मोक्षं कूपं मिलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावं घनसारपदितेन दीपेन तमदंसिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनां गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धं धम्मं च संग सुगततनुभव धातु धातु गभे लंकाय जम्बूदीपे तिदसपूर्वरे नागलोके चतुपे सबे बुद्धस्य बिम्बे सकल दस दिशे केशलोमाधिधातु वन्दे सबेऽपि बुद्धं दश बलतनुजं बोधिचैत्यं नमामि वन्दामि चैत्यं सबं सबठानेषु पतिठितं शारीरिक धातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा सकल बीजं विदुरयानं देवरूपं सुजीव निर्मलचाकु गभीरघोषं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधामं सुप्रेम विरतराजं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्य प्रभरत्न तु साधु वरदान तु अद्य कुलभूषण तु भीमराजा सकल विद्यापति ज्ञान सत्संगति शास्त्र शासन मति बुद्धि तेजा पंकजा नरवरा रत्न स्वजन उद्धारा भगवंत आमचा खरा भक्त कादा चौदार संगरी शास्त्र धरिता करी कापला हरी उरी रौद्र रूपा मुक्तिपथ कोणता जीर्ण स्मृती जाळिता उजाळीला गतिका मार्ग साधा राष्ट्र घटना कृती शोभते भारती महामानव बोलती सार्थ संज्ञ शरण बुद्धासमी शरण धम्मासमी शरण संघासमी भीमराजा 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 अष्टगुणो सचितं बुद्धगुणो अनंतो धम्मगुणो अनंतो संघगुणो अनंतो माता पिता गुणो अनंतो
आचार्य गुणो अनंतो भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सोन्ति भवन्तु ते भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धर्मानुभावेन सदा सोन्ति भवन्तु ते भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संगानुभावेन सदा सोन्ति भवन्तु ते इचिदं पतितं तु यं क्षिपमेव समिज्यतु सभ्ये पुरन्तु चित्त संकपा चन्दोपनो रसोयता आयुरारोग्य संपत्ति सर्ग संपत्तिमेव च ततो निब्बाण संपत्ति इमिनाते समिज्यतु साधु साधु साधु। जय भीम। धन्यवाद राजेंद्र सोस्ते सर. मी थोडक्यातच संघाची प्रास्ताविका मांडतो. बौद्ध रहिवासी संघ BRC अशा नामवंत संस्थेमध्ये बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर ही सरकारी वसाहत गेले 29 वर्ष अव्याहतपणे आपलं कार्य करत आहे. सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, प्रबोधन असेल. प्रबोधन मध्ये सर आम्ही नामवंत महाराष्ट्रातले नामवंत वक्ते आतापर्यंत आमंत्रित केलेले आहेत. अनेकांनी आपले विचार मांडलेले आहेत आणि त्या विचारातूनही समाजामध्ये परिवर्तन होत असतं. अशा पद्धतीने आम्ही काम करत असतो. वर्षावर सारखे कार्यक्रम, धम्माचा प्रसार कसा होईल, धम्म समाजामध्ये कसा रुजला जाईल याच्यावर आम्ही नेहमीच आमचा जो संघ आहे तो नेहमी भर देत असतो. आज जे आपल्याला प्रमुख वक्ते लाभलेले आहेत, आज ते राजेंद्र बालशंकर सर नाशिकवरून आपल्याला आज ते लेक्चर देणार आहेत. सरांचं ते धम्म अभ्यासक आहेत, पाली धम्म अभ्यासक आहेत, नाशिक संस्थापक अध्यक्ष, पाली भाषा संस्करण व बहुउद्देशीय संस्था याचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक या विद्यापीठाला आता नुकतीच मान्यता दिली. सरांनी फोटोही मगाशी टाकलेला की डिप्लोमा कोर्सेस कोर्स सर्टिफिकेट तिथे त्यांनी आता मान्यता प्राप्त दिलेली आहे त्या संस्थेने. त्या संस्थेचे सर पण संस्थापक अध्यक्ष आहेत. अशा पद्धतीने सरांची ओळख आहे. साहित्यिक आहेत, अभ्यासक आहेत. सरांना जो आपण आज जो विषय दिलेला आहे, भगवान बुद्ध एक सर्वोत्तम शिक्षक, हा विषय दिलेला आहे. सरच बोलले की मला या विषयावर बोलायला आवडेल आणि मी बोललो सर नक्कीच तुम्हाला ज्या विषयावर बोलायचं तुम्ही बोला. म्हणजे त्यांच्या पद्धतीने ते विषय समाजापुढे, आपल्या बौद्ध रहिवासी संघापुढे आज ते मांडतील आणि आम्ही धम्म श्रवण करायला इथे उभे आहोत. मी सरांना विनंती करेल की त्यांनी धम्मदेशना द्यायला सुरुवात करावी. जय भीम सर्वांना. हा, माझा आवाज क्लिअर आहे? हो, एकदम क्लिअर आहे. ओके ओके सर. ओके ओके. सर्वप्रथम मी तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी वंदन करतो. त्याचबरोबर आज या ठिकाणी बौद्ध रहिवासी संघ BARC यांच्या वतीने 8वं पर्व आणि 3रं पुष्प हा कार्यक्रम आज इथे वर्षावासानिमित्त आयोजित करण्यात आलेला आहे. आणि ह्या वर्षावासामध्ये, ह्या कार्यक्रमामध्ये 3रं पुष्प गुंफवण्यासाठी मला बौद्ध रहिवासी संघचे जे आयोजक आहेत यांनी आमंत्रित केले, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद व्यक्त करतो. आज या ठिकाणी मी जे काही ते बोलणार आहे, तो विषय जो आहे तो भगवान बुद्ध एक सर्वोत्तम शिक्षक असा हा विषय आहे. कारण
भगवान बुद्धांनी अखंड 45 वर्ष जनतेला, सर्वसामान्यांना उपदेश केला आणि त्या उपदेशातूनच भगवान बुद्धांनी पूर्ण धम्म जो आहे तो लोकांना समजावून सांगितला. आता हे सांगत असताना भगवान बुद्धांचे असे एक विविध पैलू आपल्याला दिसून येतात की भगवान बुद्धांनी सर्वसामान्य जनतेला कशा प्रकारे धर्म समजावून सांगितला किंवा शिकवला. तर हा जर अभ्यास जर केला तर आपल्याला पूर्ण त्रिपिटकामध्ये जावं लागेल. कारण शिक्षक या नात्याने गौतम बुद्धांचे ज्या काही क्वालिटीज आहेत त्या क्वालिटीज आपल्याला, म्हणजे जे गुणधर्म आहेत ते क्वालिटीज आपल्याला विविध सूत्रांमध्ये आढळून येतात. गौतम बुद्धांकडे आलेला व्यक्ती, मग तो लहान असो, मोठा असो, पंडित असो किंवा मूर्ख असो, आजारी असो, कोणताही व्यक्ती कोणताही प्रश्न घेऊन आल्यानंतर भगवान बुद्धांनी त्याला समर्पक उत्तर दिलेलं आहे आणि सर्व बाबी त्याला समजून सांगितलेल्या आहे. आणि त्या सर्व बाबींचं समाधान झाल्यानंतर तो व्यक्ती अभिकंतं भो गौतम, अभिकंतं भो गौतम अशा प्रकारचे उद्गार काढून तो भगवान बुद्धांना नतमस्तक होत होता. आणि काही लोक तर त्या क्षणी भगवान बुद्धांना याचना करत होत्या की आम्हाला प्रवज्जा द्या म्हणून किंवा उपसंपदा द्या. आणि त्यांचा जो हा संदेश आहे किंवा उपदेश आहे, हा उपदेश ऐकून घरातून बाहेर पडून प्रवज्जा घेऊन, उपसंपदा घेऊन आणि भगवान बुद्धांनी सांगितलेला पूर्ण जो पटिपदा जो आहे, मार्ग आहे, निब्बाण प्राप्त करण्यासाठीचा जो मार्ग आहे तो आचरणात आणून निब्बाण सुद्धा प्राप्त केलेले आहे आणि अरहंत सुद्धा झालेले आहे. असा हा धम्म उपदेश सांगताना भगवान बुद्धांच्या विविध जे गुणधर्म जे आहेत ते आपल्याला आज बघायचे आहे. भगवान बुद्धांनी अनेकांना उपदेश दिला किंवा शिकवलं. पूर्वी जर तुम्ही बघितला असेल तर पूर्वीची जी शिक्षण व्यवस्था होती ती काही ठराविक समाजापुरती, ठराविक वर्गापुरती सीमित होती. सर्वच लोकांना कोणी असा उपदेश करत नव्हतं किंवा कोणी शिकवत नव्हतं. वैदिक काळामध्ये म्हणा किंवा भगवान बुद्धांच्या आधीच्या काळामध्ये म्हणा, या प्रकारचे शिक्षण पद्धती होती. ज्या काही युनिव्हर्सिटीज होत्या तक्षशिला सारख्या किंवा इतर, त्या ठिकाणी विशिष्ट वर्गाचे जे मुलं आहेत ते तिथे शिकायला जात होते. परंतु भगवान बुद्धांनी एक असा हिस्टॉरिकल म्हणजे आपल्याला दाखला दिलेला आहे की भगवान बुद्ध हे सर्व समाजाचे, सर्व घटकाचे शिक्षक म्हणून पुढे आलेले आहेत. भगवान बुद्ध हे स्वतः एक फार मोठी युनिव्हर्सिटीज आपण म्हटले तरी चालेल, युनिव्हर्सिटी सुद्धा शब्द कमी पडेल, इतकं प्रचंड ज्ञान भगवान बुद्धांना होतं. आणि ही जी कीर्ती आहे, भगवान बुद्धांची जी कीर्ती आहे, हे ऐकून ज्या काही 4 परिषदा त्यावेळेस अस्तित्वात होत्या, म्हणजे ब्राह्मण परिषद, क्षत्रिय परिषद, नंतर गहपती परिषद, नंतर वैश्य परिषद वगैरे, ह्या ज्या काही परिषदा होत्या तेथील लोक भगवंतांची कीर्ती ऐकून त्यांच्याकडे एकतर प्रश्न विचारण्यासाठी येत होते किंवा त्यांची इतकी महान कीर्ती आहे तर हा व्यक्ती आहे तरी कोण किंवा कसा आहे हे बघण्यासाठी येत होते, किंवा भगवान बुद्धांबद्दल ज्यांच्या मनामध्ये द्वेष आहे, राग होता, तर तो राग व्यक्त करण्यासाठी सुद्धा लोक त्यांच्याकडे येत होते. त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये जे लोक वैफल्यग्रस्त आहेत,
ज्यांना जीवनामध्ये काहीही रस नाही असं ज्या वेळेस वाटतं, किंवा जे खिन्न झालेले लोक आहेत, किंवा अति लोभ असणारे सुद्धा जे लोक आहेत, हे सर्व प्रकारचे लोक भगवान बुद्धांकडे विविध प्रश्न आणि किंवा त्यांच्या ज्या समस्या ज्या आहेत त्या समस्या सोडवून घेण्यासाठी येत होते. आणि त्याला समर्पक पूरक उत्तर उदाहरणासहित भगवान बुद्धांनी त्यांना दिलेलं आहे. म्हणून भगवान बुद्धांच्या प्रत्येक सुत्तामध्ये स्वयं अभिन्याय म्हणजे स्वतः सगळा अभ्यास करून धम्मं पवेदेती म्हणजे धम्माचा प्रचार आणि प्रसार किंवा धम्म उपदेश मी करतो असं भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. हे स्वयं अभिन्याय जो आहे हा शब्द फार महत्वाचा आहे, कारण आजकालचे शिक्षक जे आहेत ते स्वतः अभ्यास कसा करतात की दुसऱ्यांनी केलेला जो काही अभ्यास आहे त्याचं चिंतन मनन करतात. परंतु भगवान बुद्धांनी लोकांना, जनांना, सर्वसामान्यांना स्वतः जे काही अनुभव घेतला, धम्माचा जो अनुभव घेतला तो त्यांनी लोकांना सांगितलेला आहे. तर अशा प्रकारे उपदेश करताना भगवान बुद्ध त्यांनी जो केलेला उपदेश आहे हा समोरच्या व्यक्तीला अगदी मनापर्यंत, हृदयापर्यंत भिडत होता आणि त्या उपदेशाने तो अगदी विशुद्ध होऊन, शुद्ध होऊन, सगळ्या शंकांचं निरसन होऊन तो आपल्या घरी परत जात होता. तर अशा प्रकारे भगवान बुद्धांना जे प्रश्न विचारले जात होते किंवा भगवान बुद्ध त्या प्रश्नांना जे काही उत्तर देत होते ते सहसा 4 भागामध्ये विभागले जातात. एक शिक्षक या नात्याने भगवान बुद्ध लोकांशी कसा व्यवहार करत होते किंवा त्यांना कसं उपदेश करत होते, मार्गदर्शन करत होते, हे आम्ही ठिकाणी सांगू इच्छितो. तर भगवान बुद्ध काही वेळेस काही प्रश्न असे आहेत या निसर्गामध्ये किंवा जगामध्ये की त्यांचं उत्तर न दिलेलं बरं. कारण का त्या उत्तराचा तुमच्या जीवनाशी किंवा तुमच्या सुखदुःखाशी काहीही संबंध नसतो. ते उत्तर ऐकून तुमच्या जीवनामध्ये ना दुःख नष्ट होत किंवा सुख निर्माण होत नाही. तर असे जे प्रश्न जे आहेत, असे प्रश्न भगवान बुद्धांना विचारल्यानंतर भगवान बुद्ध त्या समोरच्या व्यक्तीला सांगत असत की ह्या प्रश्नाच्या उत्तराने तुझं काही समाधान होणार नाही आणि ते जर तू जर नाही ऐकलं किंवा तो प्रयत्न नाही केला तर हे फार चांगलं आहे. तुला सुख प्राप्त करण्यासाठी किंवा दुःख नष्ट करण्यासाठी मी जो काही धम्म सांगितलेला आहे त्यावरती तू आचरण कर. आणि ते प्रश्न असेच असायचे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर कोणीही देऊ शकत नाही. म्हणजे जग शाश्वत आहे का अशाश्वत आहे, म्हणजे जग हे जे आहे हे असंच राहणार आहे का कधीतरी त्याचा तो नष्ट होणार आहे, किंवा हे जग जे आहे याचा अंत होणार आहे, किंवा हे अंतहीन जग आहे, किंवा आत्मा आहे का नाही आहे. तर ह्या प्रश्नांचे उत्तर मनुष्याला सुख प्राप्त करण्यासाठी त्याचा काही संबंध येत नाही. म्हणून भगवान बुद्ध अशा प्रकारचे जे प्रश्न जे असायचे ते सहसा बाजूला ठेवून द्यायचे, त्याच्यावरती ते तुंडी भाव म्हणजे काय शांत बसायचे, उत्तर देत नव्हते. त्यावरनं समोरचा व्यक्ती समजून घेत होता की ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्यासाठी समर्पक नाही आहे किंवा नाही मिळालं तरी चालेल. दुसऱ्या प्रकारे भगवान बुद्ध जर कोणी प्रश्न विचारला तर त्याचं त्या प्रश्नाचं विभाजन करत होते. विभाजन करून करून शेवटी जो काही त्याचा परिणाम असेल किंवा रिझल्ट असेल त्याचं उत्तर भगवान बुद्ध त्या व्यक्तीला देत होते आणि त्यामुळे त्याचं समाधान होत. त्यानंतर तिसरा जो क्वेश्चन जो आहे तो एक कॅटेगोरिकल म्हणजे डायरेक्ट जो प्रश्न जो आहे त्याचं जे उत्तर आहे भगवान बुद्ध देत होते. म्हणजे कोणी प्रश्न विचारला हे असं आहे का, तर भगवान बुद्ध होय किंवा नाही या दोन याच्यामध्ये उत्तर देत होते. किंवा हा असा असा प्रश्न आहे याचं कारण काय, तर भगवान बुद्ध स्पष्ट
कारण सांगत होते. म्हणजे त्यासाठी कुठल्या प्रकारचा भगवान बुद्ध वेगवेगळ्या पद्धतीने मत मांडत नव्हते, सरळ सरळ प्रश्नाला उत्तर देत होते. उदाहरणार्थ काय, की तुमच्या वेदना ज्या आहेत, तुम्हाला ज्या वेदना ज्या आहेत त्या कशामुळे निर्माण होतात, तर भगवान बुद्ध स्पष्ट सांगत होते की त्या तृष्णेमुळे निर्माण होतात. अशा अनेक प्रकारचे जे उत्तर जे आहेत भगवान बुद्ध अशा कॅटेगोरीली देत होते. त्यानंतर भगवान बुद्ध चौथ्या प्रकारचं जे उत्तर देण्याचा त्यांचा जो म्हणजे पद्धत जी होती, ती पद्धत म्हणजे उलट प्रश्न विचारून. म्हणजे भगवान बुद्धांना जर कोणी प्रश्न विचारला तर भगवान बुद्धांना जर कोणी प्रश्न विचारला तर भगवान बुद्ध स्वतः त्या प्रश्नाचं उत्तर त्याला मिळण्यासाठी उलट त्याला प्रश्न विचारत होते आणि त्याच्याकडूनच त्या प्रश्नाचं उत्तर काढून घेत होते. तर अशा प्रकारे भगवान बुद्ध हे 4 प्रकारचे जे पद्धत जे आहे त्या पद्धतीने लोकांना उपदेश देत होते. त्यामध्ये पहिल्यांदा आपण स्वतः उलट प्रश्न विचारून भगवान बुद्ध कशा प्रकारे समोरच्याकडनंच उत्तर काढून घेत होते किंवा उत्तर त्याला देत होते. तर याचं एक सुंदर उदाहरण भगवान बुद्धांच्या त्रिपिटकामध्ये सामान्य फल सुत्त म्हणून आहे. त्या सामान्य फल सुत्तामध्ये जो राजा जो आहे तो राजा यांना प्रश्न विचारतो भगवान बुद्धांना की हे जे सामान्य फल जे आहे, म्हणजे जसं म्हणजे सामान्य म्हणजे प्रपज्या घेतल्यानंतर किंवा भिक्खू झाल्यानंतर तुम्हाला याचा काय फायदा होतो, अशा प्रकारचा प्रश्न भगवान बुद्धांना त्यांनी विचारला. आणि त्यांनी तो संदर्भ कशाशी जोडला की जसं की आज म्हणजे जीवनामध्ये जगताना जे काही लोक असतात, म्हणजे मालाकारी असतात किंवा धोबी व्यवसायाचे असतात किंवा कुंभार वगैरे असतात, की जे कोणत्या तरी प्रकारचं आजीविका जे आहे कष्ट करून ते आपले जीवन जगत असतात. तर ते जीवन जगत असताना त्याच्यातनं त्यांना जे काही अर्निंग होतं किंवा जे काही मिळतं त्याच्यावरती त्यांचा जीवनाचा म्हणजे उदरनिर्वाह होत असतो. आणि हा उदरनिर्वाह होत असताना हे समोर त्यांना दिसतं, म्हणजे ते संधी ठीक आहे, म्हणजे ह्याच जीवनामध्ये त्याचं फळ दिसत असतं. तर त्या प्रकारे सामान्य फल जे आहे त्याचं काही ह्याच जीवनामध्ये आपल्याला काही फळ मिळतं का, अशा प्रकारचा प्रश्न राजा भगवान बुद्धांना विचारतो. तर भगवान बुद्ध त्याचं उत्तर देतात की हो, सक्कानुखो बनते एवमेव दिठ्ठे धम्मे संदिठ्ठिकं सामान्य फलं पन्यपेतुं ती. म्हणजे हो, अशा प्रकारचं जे काही ह्याच जीवनामध्ये जे काही सामान्य फल जे आहे किंवा श्रमणाचं जे फळ आहे त्याचे काही फायदे आहेत ते तुम्हाला ह्याच जीवनामध्ये तुम्ही ते जाणून घेऊ शकता. तर भगवान बुद्ध हे सांगताना परत त्यालाच प्रश्न करतात की तेनही महाराज तन्य एव अथ पटिपुच्छिसामी. म्हणजेच काय की त्याच अर्थाने मी महाराज आता तुम्हाला प्रतिप्रश्न करतो, जसं जमेल तसं तुम्ही त्याचं उत्तर द्यायचं. आणि त्या भगवान बुद्ध त्यांना प्रश्न करतात की महाराज, की जर एखादा दास आहे किंवा कर्म करणारा एखादा साधारण व्यक्ती आहे, तर तो त्यांनी जर समजा श्रमण झाल्यानंतर त्यांनी चिवर परिधान केलं आणि भगवान बुद्धांनी सांगितलेल्या मार्गावरती तो आरूढ झाला, तर त्याला काय कोणत्या प्रकारचं सामान्य फल मिळणार आहे. आणि हा जो व्यक्ती जो आहे हा तुम्हाला माहित आहे, तुमच्या राज्यामधलाच आहे. आणि तो त्या अवस्थेमध्ये म्हणजे श्रमण झाल्यानंतर त्या अवस्थेमध्ये जर समजा तुमच्या समोर उभा राहिला तर तुम्ही त्याला काय म्हणाल किंवा त्याच्याबरोबर काय व्यवहार कराल. तर साहजिकच राजा म्हणतो की त्यांनी काशाय वस्त्र परिधान केलेला आहे, तो श्रमण झालेला आहे, तर निश्चितच मी त्याचा आदर सत्कार करेल. त्याचे जे काही अष्टपरिकार जे आहेत
अट्टपरिकार देईल, अशा प्रकारे त्याचा मान सन्मान करेल, अशा प्रकारे त्याचा आदर करेल, मग हेच हेच संधिठ्ठिक आहे. म्हणजेच ह्या जीवनामध्ये हेच सामान्य फल आहे. जरी तुला तो दास आहे असं माहित असल्यावर तू त्याला असं म्हणू शकत नाही की तू तर दास आहे, तू तर कम्मकार आहे, तर तू आता जर श्रमण झाला आहेस तर मी तुझा आदर कसा करू? तसं नाही. तर भगवान बुद्ध ह्या अशा प्रश्नाला म्हणजे प्रतिप्रश्न करून त्या राजाला सांगतात की अशा प्रकारे हे जे सामान्य फलाचे जे फल जे आहे ते फळ ह्याच जीवनामध्ये मिळत असतं. भगवान बुद्धांनी जास्त काही त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला नाही. प्रतिप्रश्न केला, एक प्रश्न केला, त्या उत्तरामध्ये त्याचा त्या प्रश्नामध्ये त्याचं उत्तर त्या राजाला मिळून गेलं. त्याचप्रमाणे एक गणक मोग्गलान म्हणून सुत्ता आहे. त्या गणक मोग्गलान सुत्तामध्ये सुद्धा अशाच प्रकारचा प्रश्न त्या गणक मोग्गलांनी केलेला आहे की ते म्हणतात की मी जो गणक आहे तर ते शिकताना मी काही एका विशिष्ट पद्धतीने ते शिक्षण शिकत असतो. म्हणजे 1 2 3 म्हणजे ही स्टेप झाल्यानंतर ती स्टेप झाल्यानंतर दुसरी स्टेप, चौथी स्टेप, असा सिक्वेन्सली मी शिकत असतो. तर भगवान बुद्ध गौतमा, जर तुम्ही हा जो काही धम्म उपदेश देतात लोकांना, तर याच्यामध्ये पण काही असा सिक्वेन्स आहे का, क्रोनॉलॉजी आहे का, म्हणजे एका मागे एक स्टेप्स आहेत का? त्या स्टेप्स केल्यानंतर किंवा त्या बघितल्यानंतर किंवा ते आचरण केल्यानंतर तुम्ही धम्म सांगतात किंवा लोक आचरणात करतात. तर भगवान बुद्ध त्यालाही तसाच प्रश्न सांगतात, उत्तर देतात की माझा धम्म उपदेश सुद्धा हा अनुक्रमाने शिकण्यासारखाच आहे. कारण सुरुवातीला जोपर्यंत श्रद्धा उत्पन्न होत नाही तोपर्यंत शिलाचं पालन करत नाही, शिलाचं पालन व्यवस्थित करत नाही तोपर्यंत समाधी होत नाही, समाधी होत नाही तोपर्यंत प्रज्ञा प्राप्त करत नाही, प्रज्ञा प्राप्त करत नाही तोपर्यंत संयोजन जे आहेत, बंधन जे आहेत, निवरण जे आहेत, तो त्याला नष्ट करू शकत नाही. हे नष्ट केल्यानंतर मग तो स्वतःपन्न होतो. स्वतःपन्न झाल्यानंतर मग समदगामी, नंतर मग अनागामी, नंतर अनंत निब्बाण, अशी ही जी सिक्वेन्स आहे, ह्या सिक्वेन्सनी मी धम्म सांगत असतो. आणि ह्या पद्धतीने जो व्यक्ती जातो तो नक्कीच निब्बाण प्राप्त करत असतो. तर अशा प्रकारचं उत्तर भगवान बुद्ध गणक मोग्गलानाला देत असतात. परत त्याच्या मनामध्ये एक प्रश्न उपस्थित होतो की तुमचा धम्म आहे, तुम्ही स्वतः आहात, तरी सुद्धा काही लोक निब्बाण प्राप्त करतात आणि काही लोक निब्बाण प्राप्त करत नाही, असं का? तर त्यावरती भगवान बुद्ध त्यालाही उत्तर अशाच प्रकारचे प्रतिप्रश्न करतात आणि त्याच्याकडनंच ते उत्तर काढून घेतात. तर हा जो गणक मोग्गलान जो आहे, त्या गणक मोग्गलानाला प्रतिप्रश्न करतात की तुला राजगृहाला जाणारा जो मार्ग आहे तो तुला ज्ञात आहे, आणि तुला जर कोणी विचारलं की ह्या राजगृहाला कशा प्रकारे जात असतो मार्ग, आणि तू सांगावं की इथे जा, ह्या दिशेने जा, हा तुम्हाला गाव दिसेल, इथे टेकडी दिसेल, सगळं त्यांनी सांगावं, तुम्ही सांगावं आणि त्या समोरच्यानी ऐकावं, आणि जे ऐकलेलं आहे ते सोडून त्यांनी भलताच मार्ग जर त्यांनी स्वीकारला तर तो राजगृहालाच कसा जाईल? किंवा एखादा व्यक्ती आला, तुम्ही ज्याप्रमाणे त्याला मार्गाचं मार्गदर्शन केलं त्याच मार्गाने जर तो गेला तर तो राजगृहाला पोहोचेल. अशाच प्रकारचे उत्तर देऊन गणक मोग्गलाला भगवान बुद्धांनी त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं की काही लोक निर्वाणाला प्राप्त होतात आणि काही लोक निर्वाणाला प्राप्त होत नाही. आजही मोठ्या प्रमाणामध्ये आज इतका गौतम बुद्धांचा धम्म आहे, सांगणारे आहेत, विपश्यना आहे, सगळे काही आहे, परंतु निर्वाणाला प्राप्त केलं एखादा व्यक्ती गेलेला आहे, अनंत झालेला आहे, अजून अशी एकही केस आपल्या समोर अजून आलेली नाही. तर मग याचा अर्थ असा होऊ शकतो का की भगवान बुद्धांनी जो सांगितलेला धर्म जो आहे किंवा धम्म जो आहे त्याचं अजूनही तंतोतंत पालन होत नाही,
कारण अजूनही अरहंत पदाला जगामध्ये कुठे असेल एखादा वगैरे किंवा असतील तर मला त्यात ज्ञात नाही, परंतु ज्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं फळ मिळालं पाहिजे ते अजूनही आपल्याला मिळत नाही. तर अशा प्रकारे उलट प्रश्न जे आहेत विचारून भगवान बुद्ध समोरच्याला त्याचं उत्तर देत असतं आणि हे एक उत्तम शिक्षकाचं लक्षण आहे. म्हणजे शिक्षकाला समजलं पाहिजे की याला उत्तर कशा प्रकारे दिलं पाहिजे. तर भगवान बुद्ध अशा काही ज्या व्यक्ती होत्या की ज्या त्याला उलट प्रश्न विचारल्यानंतरच तोच उत्तर देऊ शकेल, अशाच लोकांना त्या पद्धतीने भगवान बुद्ध उत्तर देत होते. काही लोक साधारण म्हणजे जे काही पुथुजन म्हणतो आपण, सर्वसामान्य जे लोक आहेत ते सुद्धा भगवान बुद्धांकडे धम्म ऐकण्यासाठी येत होते किंवा त्यांचे प्रश्न ऐकून सोडून घेण्यासाठी येत होते. तर भगवान बुद्ध त्यांना फार मोठा हाय लेव्हलचा जो अभिधम्म जो आहे तो अभिधम्म कधीच सांगत नव्हते. तर भगवान बुद्ध अगदी म्हणजे साधा आणि सरळ सोप्या भाषेमध्ये उपमा देऊन त्यांना धम्म सांगत होते. मग त्या उपमा कुठल्या उपमा असायच्या की ज्या निसर्गामध्ये जशाच तशा अस्तित्वात आहेत, ज्या काही वस्तू आहेत त्यांच्या उपमा देऊन भगवान बुद्ध समोरच्याला धम्म सांगत असायचे. तर एका ठिकाणी एक जो भिक्खू जो आहे तो भिक्खू एक भिक्खुणी जे आहे त्यांच्या सहवासामध्ये नेहमी राहत असे किंवा ते भिक्खुणी जे आहे त्या भिक्खूच्या सहवासामध्ये नेहमी राहत असायचे. आणि त्या भिक्खुनीच्या बद्दल त्या भिक्खूजवळ समजा काही चर्चा केली तर तो संतापायचा किंवा त्याला राग यायचा. तसंच त्या भिक्खुनीच्याही बाबतीमध्ये असायचं. तर म्हणजे तो जो क्रोध असायचा तो क्रोध बघून बाकीचे भिक्खू जे आहेत त्यांनी भगवान बुद्धांकडे हे सगळं सूचित केलं. भगवान बुद्धांनी त्याला बोलवलं की तू अशा अशा प्रकारचं तुझं वर्तन आहे, तर तू या ठिकाणी ज्या कामासाठी आलेला आहे त्या कामासाठी तू म्हणजे प्रयत्न कर आणि अरहंत पद किंवा निर्वाणाला प्राप्त कर किंवा तुझ्या मनातील जे काही विकार जे आहेत ते नष्ट कर. तर भगवान बुद्ध या ठिकाणी असं म्हणतात की जर तुम्हाला कोणी म्हणजे जे काही आरे असतात ना की ज्याला दोन्ही बाजूनी धार असते, ह्या धारेने त्या आऱ्याने तुम्हाला उभं आडवं कापलं तरी सुद्धा तुमच्या मनामध्ये क्रोध उत्पन्न झाला नाही पाहिजे. क्रोध उत्पन्न न झाला नाही पाहिजे तरच तुम्ही खऱ्या अर्थाने माझ्या धम्मामध्ये तुम्ही म्हणजे शासनरत आहात किंवा आचरण करतायत असं मी समजेल. म्हणजे भगवान बुद्धांनी ही म्हणजे मनाचा कंट्रोल तुम्हाला कुठल्या थरापर्यंत करायचा आहे की म्हणजे जे काही तलवार आहे किंवा आरे आहेत की दोन्ही बाजूने त्याला धार आहे, त्यांनी जरी तुम्हाला उभं जरी कापलं तरी तुमच्या मनामध्ये क्रोध निर्माण झाला नाही पाहिजे. ही आर्याची भूमिका आपलं उपमा जे आहे ते भगवान बुद्धांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर भगवान बुद्ध एका ठिकाणी सांगतात की एक जो भिक्खू जो आहे तो भिक्खू भगवान बुद्धांनी जो सांगितलेला धम्म जो आहे त्याच्या उलटच तो लोकांजवळ त्याची चर्चा करत होता. म्हणजे तो काय म्हणत होता की भगवान बुद्धांनी जो नुकसानकारक धम्म सांगितलेला आहे त्याचं मी आचरण करून सुद्धा मला त्याचा नुकसानकारक असा काही रिझल्ट दिसत नाही, म्हणजे त्याच्याने अपाय होत नाही. आता भगवान बुद्ध नेहमी जे आहेत ते सांगत होते आणि जे नाही आहे ते नव्हते सांगत. तर हा जो भिक्खू जो आहे अरिष्ठ नावाचा जो भिक्खू आहे तो काय म्हणत होता की जे अपायकारक धम्म जे आहे त्याचं आचरण केल्याने सुद्धा अपाय होत नाही. मग हे ज्यावेळेस भगवान बुद्धांना समजतं म्हणजे भिक्खूंना कळतं आधी की हा अशा अशा प्रकारचं भगवान बुद्धांची निंदा करतो आहे की भगवान बुद्ध असं म्हणतात पण तसं काही होत नाही, निंदा करतायत. तर मग हे कसं काय? मग भिक्खू भगवान बुद्धांकडे जातात आणि त्यांना सांगतात की वा असा असा हा भिक्खू म्हणतो. मग भगवान बुद्ध त्याला बोलून घेतात आणि त्याला विचारतात की तू असं का लोकांजवळ बोलतोस. तर भगवान बुद्धांजवळ सुद्धा तो तसाच हे करतो, बोलतो की मी अशा प्रकारे धम्म शिकलेलो आहे आणि मी अशा प्रकारे लोकांना सांगतो. तर भगवान बुद्ध असं म्हणतात की अरे मूर्ख माणसा,
म्हणजे या ठिकाणी भगवान बुद्ध त्याला फार प्रेमाने सांगत नाही, त्याला अक्षरशः मोग पुरुष, मोग म्हणजे अत्यंत मूर्ख, बाल म्हणतो आपण, असा अर्थ होतो. म्हणजे भगवान बुद्ध त्याच्या त्या अज्ञानाला अगदी म्हणजे वैतागून म्हणा किंवा समोर त्याला बघून मूर्ख म्हणतात. अरे मूर्ख माणसा, मी अशा प्रकारे चुकीचा धम्म कधी सांगणार नाही. जो अपायकारक धम्म आहे तो त्याला मी अपायकारक धम्म असं म्हणणार आहे. तर अशा प्रकारे भगवान बुद्ध त्याला रागवून पण सांगतात. आणि त्याच ठिकाणी दुसऱ्या भिक्खूंना लगेच उपदेश काय देतात की हा जो व्यक्ती आहे यांनी चुकीच्या पद्धतीने धम्माचं ग्रहण केलेलं आहे. चुकीच्या पद्धतीने धम्माचं ग्रहण केल्यामुळे याला निर्वाण प्राप्त होणार नाही, अरहंत पद प्राप्त होणार नाही, याच्या मनातून कुठलेही विकार नष्ट होणार नाही. तर याला नुकसानच होणार आहे, याला कोणताही लाभ होणार नाही. याला जीवनभर त्याच्या विकाराने, त्याच्या जे काही आसव आहेत त्याने हा नेहमी दुःखीच राहणार आहे. तर असे जे लोक जे आहेत, अशा लोकांना उपमा देऊन ज्यावेळेस भगवान बुद्ध सांगतात, तर त्यावेळेस भगवान बुद्ध सापाची उपमा देऊन सांगतात की जर एखादा व्यक्ती जो आहे की त्याला साप पकडायचा आहे, त्याची इच्छा झाली आणि तो त्या उद्देशाने अरण्यामध्ये गेला आणि त्याला एखादा साप दिसला आणि साप दिसल्यानंतर त्याने त्या सापाला ज्या ठिकाणी पकडायचं असतं त्या ठिकाणी न पकडता त्यांनी मध्यावरती पकडलं किंवा त्याच्या तोंडाच्या भागावरती पकडलं, तर काय होईल? ऑफकोर्स तो साप त्याला चावेल, दंश करेल, मग त्याला मरण यातना होतील. एखाद्या वेळेस तो विषारी असला तर तो मरून पण जाईल. म्हणजे सापाला चुकीच्या पद्धतीने पकडल्यामुळे त्याला मरण यातना किंवा तो मरणही प्राप्त करेल. त्याच पद्धतीने भगवान बुद्धांनी सांगितलंय की धम्माचं सुद्धा तसंच आहे. धम्म जर समजा तुम्ही चुकीच्या पद्धतीने जर ग्रहण केला तर तुम्हाला सुद्धा मरण यातना भोगावा लागू शकतात किंवा तुम्हाला मरण सुद्धा प्राप्त होऊ शकतं. म्हणजे इतक्या कडक शब्दामध्ये भगवान बुद्धांनी सर्व लोकांना धम्माचं आचरण किंवा धम्माचं ग्रहण कशा पद्धतीने केलं पाहिजे ते सापाचं उदाहरण देऊन सांगितलेलं आहे. तरी पण आपण ज्या पद्धतीने काही चुका करायच्या असतात किंवा जो काही निष्काळजीपणा करायचा असतो किंवा जो काही आळस आहे त्या पद्धतीने आपला हा कार्यक्रम धम्मग्रहणाचा चालू असतो. थोडा पुढे मागे होत असतो, परंतु काही लोक चांगल्या प्रकारे धम्माचं ग्रहण करत असतात आणि ते सुखी होतात. पण जे चांगल्या प्रकारे धम्माचं ग्रहण करत नाही ते दुःखी होतात, हे मात्र निश्चित. त्याप्रमाणे 5 राशी सूत्रामध्ये सुद्धा हे जे आपले पंच इंद्रिय आहेत आणि त्यांचे जे विषय आहेत त्यामध्ये आपण जे गुरफटलेलं आहे त्याला भगवान बुद्धांनी जाळं म्हटलेलं आहे, 5 राशी म्हटलेलं आहे. जाळं, ह्या जाळ्यामध्ये आपण अडकून पडलेलो आहोत. हे 5 षडायतन इंद्रिय जे आहेत आणि त्यांचे जे विषय म्हणजे नाक, कान, जीभ वगैरे, जे त्वचा, मन वगैरे, आणि त्याचे जे विषय आहेत त्याच्या मागे धावत 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 आपण स्वतःला काय करून घेतलेलं आहे, एका नेटमध्ये, जाळ्यामध्ये अडकून घेतलेलं आहे. आणि त्याची उपमा मग भगवान बुद्धांनी कशी केलेली आहे, कसं आहोत आपण की जंगलामध्ये एखाद्या शिकाऱ्याने जाळं टाकून एखाद्या हरणाला पकडून ठेवलेला आहे. त्या हरणाला त्याच्या इच्छेनुसार कुठे जाता येत नाही, कुठे बसता येत नाही, तो नेहमी दुःखी असतो, त्याला पीडा होत असतात. कारण का की तो नेटमध्ये म्हणजे जाळ्यामध्ये अडकलेला आहे. आणि तेच जाळं जे हरणासाठी आहे तेच जाळं आपल्या मनुष्यासाठी काय आहे, विकार. हे जे सळायतन आणि जे काही विषय आहेत ते आपल्यासाठी जाळं आहे. तर हे अशा पद्धतीने कामगुण जे आहेत त्या कामगुणांचं सुद्धा उदाहरण भगवान बुद्धांनी उपमा देऊन सांगितलेलं आहे. नंतर भगवान बुद्धांनी अरण्यामध्ये जो हत्ती आहे, सगळ्यात मोठा हत्ती आहे, त्याच्या जे पायाचे ठसे जे आहेत ते पायाच्या ठसेची सुद्धा उपमा भगवान बुद्धांनी लोकांना सांगितलेली आहे. तर ती कशी आहे, तर हत्तीचा जो पाय आहे त्याचा जो ठसा आहे त्या पायाच्या ठस्यामध्ये जंगलातील इतर सर्व प्राण्यांचे पायाचे ठसे समाविष्ट होऊन जातात. इतका मोठा हत्तीच्या पायाचा ठसा असतो की जंगलातले सगळे प्राण्याचे जर ठसे उमटवले त्याच्यात तर
ते सगळेच समाविष्ट होतात. तर भगवान बुद्धांच्या धम्माच्या बाबतीतही असंच आहे. तर भगवान बुद्धांचा जे 4 आर्य सत्य जो धम्म जो आहे किंवा ही जी शिकवण जी आहे, ह्या शिकवणीमध्ये सगळ्या प्रकारचे इतर जे काही कुशल धम्म जे आहेत, बुद्धांचे इतर कुशल जे धम्म आहेत ते सगळे समाविष्ट होतात. अशा प्रकारे हत्तीच्या पायाची सुद्धा भगवान बुद्धांनी लोकांना उपमा देऊन धम्माचं महत्व सांगितलेलं आहे. त्यानंतर मरणाचं सुद्धा एक वृक्षाची उपमा देऊन सांगितलेलं आहे की वृक्षाचं जे पान जे आहे ते पान कसं नष्ट होतं, मनुष्य कसा नष्ट होतो, मरणाला कसा प्राप्त होतो, तर त्याची कंपॅरिझन वृक्षाशी केलेलं आहे. म्हणजे एखादं झाडाचं पान जे आहे ते पिकल्यानंतर खाली गळत असतं, तसं मनुष्य जो आहे की त्याचं वय झाल्यानंतर वृद्ध काळामुळे तो मरण पडतो. एखाद्या वेळेस एखादा पान जे आहे, फांदी जी आहे, एखादा व्यक्ती म्हणजे कुऱ्हाड घेऊन येतो, फांदी तोडतो, पाने तोडतो, त्याच्यामुळे ते नष्ट होऊ शकतात. तसंच एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये तो कुठल्या तरी हत्येला तो कारणीभूत होतो आणि त्याचं जीवन संपतं. किंवा वादळ वारा येतो, त्याच्यामध्ये पानं गळून पडतात. तसंच मनुष्याच्या जीवनामध्ये सुद्धा ऍक्सिडेंट म्हणा किंवा आपत्ती जे येतात, नैसर्गिक आपत्ती, त्यामध्येही त्याचं जीवन संपून जाऊ शकतं. काही काही वेळेस तर झाडाचे अंकुर जे असतात की ते म्हणजे बाहेर आलेले असतात, नुकतेच कोवळे असतात आणि पक्षी येऊन खाऊन जातात. त्याचप्रमाणे मनुष्याचं पण जन्म घेतल्याबरोबर काही लोक मरण पावतात. काही लोक आईच्या गर्भामध्ये सुद्धा मरण पावतात. तसंच झाडाचे पानं सुद्धा अंकुर येण्याच्या आतमध्येच कोणीतरी ते खोडून टाकत असतं. अशा सुंदर उपमा भगवान बुद्ध सगळ्यांना देत असतात. म्हणजे भगवान बुद्धांसारखा शिक्षक जगामध्ये कुठेही सापडणार नाही. म्हणून भगवान बुद्धांना जगद्गुरु सुद्धा म्हटलेला आहे. म्हणजे जगाचा गुरु, की ज्याला सर्व ज्ञान आहे, सबन्यू, की ज्याला सर्व ज्ञान आहे, अशा प्रकारचे भगवान बुद्ध आपल्याला धम्मदेशना करतात. आणि तोच धम्म बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे. आपण खूप भाग्यशाली आहोत. त्याचं नीट आपण आचरण केलं तर नक्कीच आपल्याला जीवनामध्ये सुख प्राप्त होऊ शकतं. अशा प्रकारे भगवान बुद्ध उपमा देऊन सुद्धा धम्म सांगत होते. म्हणजे हे पण एक चांगल्या प्रकारे शिक्षकाचा गुणधर्म आहे. त्यानंतर कधी कधी भगवान बुद्ध उपमाही देत नव्हते किंवा प्रश्नही करत नव्हते, तर जो समोरचा व्यक्ती आहे त्याला काहीही बोलत नव्हते, पण त्याला काय करत सांगत होते, त्याला कृती करायला सांगत होते. प्रत्यक्ष कृती, म्हणजे त्या कृतीतूनच तो व्यक्ती धम्म समजून घेत होता आणि त्याच्या प्रश्नाचं, त्याच्या समस्येचं निराकरण त्याला होत होतं. तर त्याचं उदाहरण, उत्कृष्ट उदाहरण म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, किसा गौतमीचं उदाहरण आहे. की ही जी किसा म्हणजे ती कृष होती शरीराने, तिचं नाव गौतमी, म्हणून तिला किसा, पालीमध्ये कृषला किसा म्हणतात, म्हणून तिला किसा गौतमी होती. आणि तिला मूल होत नव्हतं म्हणून तिची हेडसांड होत होती. परंतु ज्यावेळेस मूल तिला होतं तर तिचा अगदी म्हणजे आदर तिथं, तिचा मान सन्मान वाढला. आणि बॅड लक असं की ती एक दिवस तिच्या मुलाला साप चावतो आणि तो मृत्यू पावतो. आणि त्या शोकाने ती अगदी म्हणजे काय म्हणतात त्याला, हवालदिल होते. आणि ते मूल घेऊन, माझ्या मुलाला औषध द्या, त्याला जगवा, असं म्हणत म्हणत रस्त्याने हिंडत असते, घरोघरी जात असते, डॉक्टरकडे जात असते. परंतु काही उपयोग होत नाही. एक व्यक्ती सांगतो की तू भगवान बुद्धांकडे जा, तुला त्याचं औषध मिळेल, तुझ्या मुलाला आपल्या मुलाला ते जिवंत करून देतील. तर तिला खूप आनंद होतो. ती जाते आणि भगवान बुद्धांच्या चरणी त्या मुलाला ठेवते आणि विनंती करते की माझ्या मुलाला औषध द्या आणि त्याला जीवनदान द्या. आता या ठिकाणी भगवान बुद्ध त्या किसा गौतमीच्या मनाची अवस्था बघतात की हिला काही जर मी आता उपदेश केला तर तो ही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीच आहे आणि माझंही अशा प्रकारे सांगणं चुकीचं आहे. तर का नाही मी प्रत्यक्ष कृतीच करून हा किसा गौतमीला जे काही सत्य आहे त्या सत्याचा अनुभव करायला सांगू. म्हणून गौतम बुद्ध म्हणतात की ठीक आहे, तुझ्या मुलाला इथे ठेव आणि तू एक काम कर, गावात जाऊन काही अशा घरी जा की ज्या ठिकाणी कोणीही मृत्यू पावलेला नाही, अशा घरून त्या जवस म्हणा, त्याला सद्दत्तिका म्हणतात पालीमध्ये,
पण कोणी जवस म्हणतात, कोणी मिरे म्हणतात, काही काही शब्द आहेत ते घेऊन ये. अशा घरातून घेऊन ये की जिथे कुणी मृत्यू पावलेला नाही. तर बिचारी मोठ्या महत्वाकांक्षेने, आशेने, अपेक्षेने जाते, सगळ्या घरोघरी फिरते आणि तिला तिच्या लक्षात येतं की अरे मृत्यू तर हा अटळ आहे, प्रत्येक घरामध्ये दुःख आहे, मग मी हे का दुःख घेऊन बसले आहे. तर ती म्हणजे भगवान बुद्धांच्याकडे येण्याच्या आधीच ती मनाची तयारी ती करून येते की जे सत्य आहे, जे अटळ आहे किंवा जे काय म्हणतात अनित्य आहे, ते सगळं मला कळालेलं आहे. आणि त्या तयारीने येऊन ती भगवान बुद्धांच्या डायरेक्ट चरणी जाते आणि प्रवज्या घेते आणि जे काही घडलेलं आहे त्याचा स्वीकार करते. तर अशा प्रकारे भगवान बुद्ध स्वतः त्या किसा गौतमीला प्रत्यक्ष कृती करून धम्म समजून सांगतात. तर अशा प्रकारचे शिक्षक जे आहेत, शिक्षकाने जो कोणी व्यक्ती असेल, त्याचा जो प्रश्न असेल तो समजून सांगितल्यानंतर तो त्याला अपील होतो, त्याला तो समजतो आणि तो न सांगता सुद्धा तो समजून घेतो की नाही हे अशा अशा प्रकारचं सत्य आहे. भगवान बुद्ध सहानुभूतीने पण समोरच्याचं मन जिंकत होते किंवा त्याला धम्म समजून सांगत होते. तर पटाचार्य जे आहे, पटाचारा हिच्या बाबतीतही तुम्हाला माहिती आहे की किती मोठं दुःख या स्त्रीला झालेलं होतं. त्यानंतर थेरी झाल्यात. तर म्हणजे जे काही त्यांचे जे छाया होती, आश्रय जे होते ते सगळे नष्ट होतात. भाऊ, आई वडील, 2 मुलं, नंतर पती, हे तिच्या डोळ्यासमोर सगळे जण नष्ट होतात, मृत्यू पावतात. तर यासारखं जगामध्ये कुठलं आणखी दुःख असू शकतं. आणि त्याचं वर्णन वाचताना अक्षरशः म्हणजे डोळ्यामध्ये पाणी येतं. म्हणजे याच्या पलीकडे दुःख अजून काही असू शकत नाही असं तर मला वाटतं. मी ज्यावेळेस ती वाचतो ती कथा नेहमी, तर मला म्हणजे ती पूर्ण वाचणं होत नाही. इतक्या प्रकारचं ते दुःख भयानक त्या पटाचाराच्या जीवनामध्ये येतं. आणि ते दुःख झाल्यानंतर तिची जी सती जी आहे ती नष्ट होऊन जाते. म्हणजे तिला भान राहत नाही की आपण कुठे आहोत, कोणाशी बोलतो आहोत, काय करायचं आहे. याच्याही पलीकडे जाऊन म्हणजे तिला स्वतःच्या अंगावरचं जे वस्त्र आहे त्याचं सुद्धा भान राहत नाही. ती असंच निस्वस्त्र ती फिरत असते आणि असेच फिरत असताना जिथे भगवान बुद्ध असतात तिथे ती जाऊन उभी राहते. तर तिथले लोक तिला हाकलून देण्याचा प्रयत्न करतात, पण भगवान बुद्ध म्हणतात की तिला थांबवू नका, तिला येऊ द्या. आणि असं म्हटल्यानंतर ती पटाचारा भगवान बुद्धांच्या जवळ जाते आणि इतकं सुंदर अगदी ममतेने भगवान बुद्ध त्या पटाचाराला म्हणतात, म्हणजे इतक्या म्हणजे ममतेने तिला म्हणतात की भगिनी, तू तुझी सती जी आहे तू घालवली आहे, म्हणजे तुझी नष्ट झालेली आहे, तू सती पुन्हा उपस्थित कर. तर नुसते म्हणजे जे दिव्य लोक जे असतात की ज्यांना दिव्य शक्ती प्राप्त असते, यांची नुसती वाणी किंवा त्यांचा सहवास याचा सुद्धा प्रभाव समोरच्या व्यक्तीवरती होत असतो. जो औरा म्हणतो ना आपण, तो औरा प्रत्येक व्यक्तीचा हा वेगवेगळा असतो. काही लोकांच्या सानिध्यात तुम्ही जर गेलात तर तुम्हाला नेहमी इरिटेट होत असतं किंवा तुम्हाला असं प्रसन्न वाटत नसतं. काही लोकांचं नुसतं दर्शन झालं तरी तुम्हाला प्रसन्न वाटतं किंवा तो व्यक्ती हवासा वाटतो किंवा त्याच्याशी बोलावंसं वाटतं किंवा त्याच्याकडनं काहीतरी करून घ्यावंसं वाटतं किंवा त्याच्या सोबत काही काळ तुम्हाला घालावासा वाटतो, गप्पा मारासा वाटतो. असे हे जे प्रत्येक व्यक्तीच्या मागे किंवा प्रत्येक व्यक्तीचे हे एक औरा असतो, म्हणजे वलय असतं. तर भगवान बुद्ध म्हणजे आता हा इतका म्हणजे भगवान बुद्ध इतके महान पुरुष, त्यांनी हे एवढं सगळं धम्म जाणून घेतलेला आणि लोकांनी सांगितलं. तर त्यांच्या जवळ गेल्यानंतर तिला भगवान बुद्धांचा आवाज जो आहे तो त्यातला जो नाद आहे त्या नादामध्ये बोललेलं जे भगवान बुद्ध आहे त्याने सुद्धा ती सती जागृत होते आणि तिला जाणवतो की मी निवस्त्र आहे म्हणून. तर ती लगेच अशी उकड बसते आणि मान खाली घालते. तर भगवान बुद्ध तिला अगदी प्रेमाने तिला धीर देतात. त्याच वेळेस एक बाजूचा व्यक्ती तिला वस्त्र देतो आणि ती वस्त्र परिधान करून
भगवान बुद्धांचा सगळा धम्म ती ऐकते आणि स्वतः प्रवज्या घेऊन ती पण अरहंत पदाला जाते. म्हणजे नुसती सहानुभूती. आजकालचे शिक्षक तुम्ही जर बघितले तर म्हणजे प्रेमात सोडा, साधी सहानुभूती सुद्धा नसते. हे फार मोठं एक चांगलं वैशिष्ट्य शिक्षकांचं असतं की विद्यार्थ्यांबद्दल त्याची जर काही अडचण असेल किंवा त्याची काही समस्या असेल तर शिक्षकांनी सहानुभूती तरी ती दाखवली पाहिजे. त्या सहानुभूतीने सुद्धा समोरच्याचे बरेचसे प्रश्न जे आहेत ते सुटू शकतात. तर अशा प्रकारचे जे भरपूर गुण आहेत भगवान बुद्धांचे शिक्षक या नात्याने. आपण भगवान बुद्धांचे शिक्षक ते सर्वोत्तम कसे आहेत याचे गुणाचा आपण अभ्यास करतो. याचा आपण त्याबद्दल आपण जे काही ज्ञान आहे ते आपण ग्रहण करतो आहोत. तर समोरच्याची निकड पण भगवान बुद्ध जर बघितला तर समोरच्याची निकड काय आहे ती पण ती किती वेळामध्ये आहे, लगेच आहे का याला नंतर सांगितलं तरी चालेल. तर दारूची जो संन्यासी जो आहे तुम्हाला तोही माहिती आहे, नाला सापडचा. तर तो भगवान बुद्धांना म्हणतो की मला आत्ताच रस्त्यावरच भगवान बुद्धांना गाठतो आणि मला आत्ताच्या आत्ता धम्म द्या म्हणतो. भगवान बुद्ध म्हणतात की मी आपण याच्या म्हणजे वनामध्ये जाऊ, जेतवनामध्ये जाऊ किंवा आपल्या कुटीवर जाऊ आणि मी तुला धम्म सांगतो, परंतु तो ऐकत नाही. मग भगवान बुद्ध त्यांना माहित असतं की याचा अंतिम क्षण जवळ आलेला आहे आणि याला धम्म देणं फारच आवश्यक आहे. आणि वेळ कमी असतो तर भगवान बुद्ध फक्त त्याला 2 ओळी म्हणतात की तुला जसं आहे तसं बघ बस. याच्यामध्ये काय सगळं काही आलं आणि त्याप्रमाणे त्यांनी बघितल्यानंतर तो तिथंच अरहंत होतो आणि अरहंत झाल्यानंतर लगेच मृत्यू पावतो आणि देवलोकामध्ये जातो. जर भगवान बुद्धांनी म्हटलं असं की नाही मी आता जाईल, जेवण करेल किंवा आराम करेल मग नंतर हे करेल, तर त्याच्या ह्या व्यक्तीला धम्माचं लाभ झाला नसता. तर हे सुद्धा भगवान बुद्धांना हे ज्ञान अवगत होतं की कशा पद्धतीने समोरच्या व्यक्ती जो आहे त्याला आपण धम्म दिला पाहिजे. आता असं आहे की त्या काळामध्ये जो भिक्खू संघ जो आहे तो सुद्धा किंवा भिक्खू जे आहेत म्हणजे भगवान बुद्ध अस्तित्वात असताना त्यांच्या सोबत राहत असलेले भिक्खू सुद्धा काही गोष्टी पाळत नव्हते. म्हणजे आजही पाळत नाही, काही बरेचसे भिक्खू काही पाळतात, आपण त्यांची निंदा करत नाही. परंतु त्या काळामध्ये सुद्धा भगवान बुद्धांना इतका वाईट प्रसंग आलेला तर भगवान बुद्ध त्या भिक्खूंवर चिडत नाही, परंतु असहकाराची भूमिका घेतात त्या भिक्खू संघाच्या बाबतीत. म्हणजे त्या भिक्खू संघाला भगवान बुद्ध भांडू नका, एकत्र या असं 2 वेळा 3 वेळा सांगून सुद्धा ते भिक्खू एकत्र येत नव्हते आणि जे काही धम्म श्रवण करायचं आहे ते करत नव्हते. तर शेवटी भगवान बुद्ध स्वतः त्यांना न सांगताच कौसंबिक अरण्यामध्ये निघून जातात आणि तिथे 3-4 महिने ते राहतात आणि नंतर मग ते सगळेजण तिथे परत भगवान बुद्धांना घेण्यासाठी येतात आणि मग भगवान बुद्ध परत जेतवनामध्ये येतात. तर अशा प्रकारचं सुद्धा हातखंडा भगवान बुद्धांनी जे काही भिक्खू जे आहेत त्यांच्या साठी वापरलेले आहेत. म्हणजे व्यक्ती जसं आहेत किंवा सिच्युएशन जशी आहे त्या पद्धतीने भगवान बुद्धांनी सगळे आपले हातखंडे वापरलेले आहेत आणि सांगितलेले आहे. त्याचप्रमाणे भगवान बुद्धांचं आणखी एक वैशिष्ट्य होतं की भगवान बुद्ध काही वेळेस जसे कोर्टमध्ये प्रश्न आणि प्रतिप्रश्न करून उत्तर काढून घेत होते किंवा त्या व्यक्तीला ते कबूल करून घेतात कोर्टामध्ये, त्या पद्धतीने भगवान बुद्ध सुद्धा व्यक्तीकडनं ते काढून घेत होते किंवा त्याला ते प्रश्न त्याचं उत्तर देण्यास भाग पाडत होते किंवा ते मान्य करण्यास भाग पाडत होते. तर याचं फार सुंदर उदाहरण म्हणजे देवदह सुत्ता आहे. या देवदह सुत्तामध्ये हे जे निघंट जे आहेत यांचा माझी बॅटरी लो चालली, यांचा जो काही मतप्रवाह जो होता तो कसा होता की जे काही आपण दुःख भोगतो किंवा सुख भोगतो ते सर्व काही पूर्वीचे जे कर्म जे आहेत म्हणजे आदल्या जन्मामध्ये जे आम्ही कर्म केलेले आहेत त्याच्या कारणाने ह्या जन्मामध्ये आपण हे सुख दुःख भोगत असतो. आणि मग ह्या जन्मामध्ये ते जे काही जुने कर्म जे आहेत त्याचं जर आपण नष्ट केलं किंवा आपण तपश्चर्या केली किंवा नवीन कर्म जे आहेत ते आपण
जर केले नाही तर भविष्यामध्ये मग आपण अनासव म्हणजे आपले आश्रय जे आहेत ते एक मिनिट हा, आपले जे आश्रय आहेत ते नष्ट होतात आणि आपण अनासम होतो. मग अनासव झाले तर मग कर्माचा क्षय होतो किंवा मग त्या कर्माच्या क्षयाने मग दुःखाचा क्षय होतो. दुःखाचा क्षय झाल्यानं वेदनाचा क्षय होतो. वेदनाचा क्षय झाल्याने सगळं दुःख जे आहे ते काय होतं, निजीर्ण होतं. अशा प्रकारचा मतप्रवाह या निघंटांचा होता. निघंट म्हणजे जनरली असं काय म्हणतात त्याला, जैन धर्मीय म्हणा किंवा त्या मतप्रवाहाचे लोक होते. पण अजून त्याचं काही असं म्हणजे मी सांगू शकत नाही की हे त्याच मतप्रवाहाचे लोक. मग भगवान बुद्ध त्यांना म्हणतात की जर पूर्वीच्या जन्माच्या कर्मामुळे जर तुम्ही आता हे जर दुःख भोगत असाल आणि हे लोक काय करतात की धुतांग जे आहे ना त्याचा अंगीकार करतात. म्हणजे एका पायावर उभं राहणे म्हणजे स्वतःला आत्मक्लेश करायचा म्हणजे एकच पोळी जेवण करायचं, नाहीतर मग झोपायचंच नाही, नाहीतर मग एका हातावरच एक हात वरती करून ठेवायचा. अशा वेगवेगळ्या प्रकारचे ते धुतांग जे आहेत असे करायचे. आणि असं केल्यामुळे मग मागच्या जन्माचं जे काही पाप जे आहे ते नष्ट होतं आणि पुढे पाप आपल्याकडनं होत नाही. अशा पद्धतीचा त्यांचा मतप्रवाह होता. तर मग भगवान बुद्ध त्यांना फार भारी प्रश्न विचारतात आणि त्यांना अगदी म्हणजे खजील करून टाकतात की तुम्ही हे जे करताय ते एकदम चुकीचं आहे आणि त्यांना ते मान्य करावं लागतं. तर भगवान बुद्ध म्हणतात की तुम्ही पूर्वीच्या जन्मामध्ये होतेच किंवा नव्हते हे तरी तुम्हाला माहित आहे का? तर ते म्हणतात नाही, आम्हाला ते माहित नाही. किंवा तुम्ही पूर्वी असे कर्म केले किंवा तुम्ही पूर्वी पाप कर्मच केले हा किंवा पाप कर्म केले नाही असं हे तुम्हाला माहित आहे का? ते ऑफकोर्स म्हणतात आम्हाला नाही माहित. किंवा जर समजा केले असतील तर अशा प्रकारचं मी पाप कर्म केले आहे किंवा अशा प्रकारचं मी पाप कर्म केलेलं नाहीये हे तरी तुम्ही जाणतात का? तरी ते म्हणतात नाही. ठीक आहे. मग परत प्रश्न विचारतात की हे जे तुम्ही करतायत हे केल्याने एवढे आतापर्यंत जे दुःख जे आहे आमचं हे निजीर्ण झालं म्हणजे संपलं आहे. किंवा आतापर्यंत आम्ही जी तपस्या वगैरे केली की जेव्हा धुतांग केले तर त्याने इतक्या प्रकारचं अशा प्रकारचं हे दुःख नष्ट व्हायला पाहिजे किंवा ते आता एवढं प्रकारचं दुःख म्हणजे निजीर्ण म्हणजे काय नष्ट झालेलं आहे किंवा होईल हे तरी तुम्ही सांगू शकता का? तर ते निघंट जे लोक आहेत ते नाही म्हणतात आम्ही हे सांगू शकत नाही. तर मग तुम्ही जर समजा ह्याच जीवनामध्ये तुम्ही जे काही कुशल किंवा अकुशल धम्म जे आहेत तुमचे जे कर्म आहेत ते तुम्ही जाणू शकत नाही तर तुमच्या ह्या अशा प्रकारच्या वागण्याने तुमचं कोणतं दुःख नष्ट होणार आहे. आणि जर समजा असंच जर असेल आणखी भगवान बुद्ध काय म्हणतात की हे जे पूर्व जन्मी केलेले जे काही कर्म आहेत त्याच्या तुम्ही जर सुख दुःख जर भोगत असाल तर तुम्ही नक्कीच मागच्या जन्मामध्ये ना अगदी पापी असाल. म्हणून तुम्ही आता हे धुतांग जे आहेत त्या धुतांगाच्या माध्यमातून एका पायावर बसणे उठणे एवढंच खाणे वगैरे याच्याने काही म्हणजे सुख मिळत नाही, याच्याने दुःखच मिळतं. म्हणजे हे आत्मक्लेशच करतात. मग याचा अर्थ तुम्ही मागच्या जन्मामध्ये नक्कीच पाप केलेलं असेल म्हणजे दुःखट कर्मकारीनो तुम्ही असाल असं भगवान म्हणतात. आणि त्यामुळे तुम्ही आता ह्या जन्मामध्ये दुःख तिब्बा कटुका वेदना वेदियंती म्हणजे तुम्ही आता हे वेदना सहन करतायत किंवा तुम्ही अनुभव करतायत. आणि जर समजा हे जे सुख दुःख जे आहे हे जर समजा ईश्वराने निर्माण केलं असेल, भगवान बुद्ध एकदम स्पष्ट सांगतात हे जर सुख दुःख ईश्वराने निर्माण केलं असेल तर मी स्पष्ट सांगतो की तो जो निर्माण करणारा जो ईश्वर आहे तोही पापकेन ईश्वरेन निमित्ता म्हणजे हे जे दुःख सुख आहे हा ईश्वर सुद्धा पापी असेल म्हणून तुम्हाला हे दुःख भोगावं लागत आहे. तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या अजून 3-4 प्रकारचे भगवान बुद्धांनी सांगितलेले आहेत. ते आपण आता वेळ कमी आहे आपल्याला कारण उशीर भरपूर झालेला आहे.
त्यानंतर देव मनुष्य जे आहे, आपण बुद्ध वंदना म्हणताना सत्ता देव मनुष्य अनांगी असं स्पष्ट म्हणतो आपण. सत्ता देव मनुष्य इतिपिसो भगवा अरहं हे जे आहे बुद्ध वंदना, त्यामध्ये आपण भगवान बुद्धांना सत्ता म्हणतो. सत्ता म्हणजेच काय, शिक्षक, टीचर. परंतु भगवान बुद्धांना आचार्य म्हणत नाही आपण किंवा शिक्षक म्हणत नाही, तर सत्ता म्हणजे पाली भाषेमधला जो शब्द आहे सत्ता, तो त्याचा फार मोठा म्हणजे महान त्याचा अर्थ आहे. तर सत्ता देव मनुष्य आनंद म्हणजे देव आणि मनुष्य. आता या ठिकाणी मनुष्य पण आहे आणि देव पण आहेत. आणि हे जे देव आणि मनुष्य जे आहेत यांना सुद्धा भगवान बुद्धांनी उपदेश केलेला आहे. काय उपदेश केलाय? महामंगल सूत्रामध्ये तुम्ही सगळ्यांना माहित आहे की त्याचं पहिलंच वाक्य आहे, बहुदेवा मनुष्याचं मंगलानी अचिंतयू, आहे की नाही. म्हणजे खूप प्रकारे देव आणि मनुष्यांनी मंगलाचं चिंतन केलं, परंतु त्यांना उत्तम मंगल अजून सापडलं नाही, त्याचा लाभ झाला नाही. म्हणून हे देव आणि मनुष्य भगवान बुद्धाकडे येतात आणि विचारतात, आणि भगवान बुद्ध सुद्धा त्यांना 38 मंगल जे आहे, उत्तम मंगल जे आहे ते सांगतात. या ठिकाणी देव म्हणजे जे देवलोकातले देव आहेत ते नसून जे भूमीवरचे 3 प्रकारचे देव आहेत. सम्मुती देव आहेत, उपपत्ती देव आहेत आणि विशुद्धी देव, असे 3 प्रकारचे देव आहेत. म्हणजे ते मनुष्यासारखेच आहेत, कारण त्यांचे आणि साधारण मनुष्यांचे प्रश्न हे सारखेच होते, समस्या सारख्याच होत्या. म्हणून भगवान बुद्धांनी त्या प्रकारचं हे दिलेलं आहे, म्हणजे काय प्रवचन दिलेलं आहे, उपदेश केलेला आहे. आणि भगवान बुद्ध स्वतः म्हणतात की तुम्ही शिक्षकावरती श्रद्धा ठेवतात, पण ती कशी पाहिजे? दृढ श्रद्धा पाहिजे. आणि भगवान बुद्ध तर याच्याही पुढे सांगतात की तुम्ही सुद्धा त्या शिक्षकाची परीक्षा घेतली पाहिजे, त्याला वारंवार त्याची परीक्षा घेतली पाहिजे की तो त्याच मार्गावर आहे किंवा नाही. इव्हन भगवान बुद्ध स्वतःलाही म्हणतात की माझी सुद्धा म्हणजे सम्मा संबुद्ध जे आहेत यांची सुद्धा तुम्ही परीक्षा घेतली पाहिजे. म्हणजेच काय, विमंसकेन भिक्कवे भिक्खुना परस्स चेतो पर्यायं अजानंतेन तथागते समन्वसना कातब्बा सम्मा संबुद्ध वा नो वा, म्हणजे आहे किंवा नाही, इति मिन्यानायती, म्हणजे अशा प्रकारचं ज्ञान करून घेणं हे केव्हाही चांगलं आहे. तर अशा प्रकारची जी आकारवती जी श्रद्धा आहे किंवा मूल जाता पतिष्ठाता म्हणजे प्रतिष्ठित झालेली जी श्रद्धा आहे, जी दस्सन मुलिका आहे, दृढ आहे, असहरिका आहे, म्हणजे ती नष्ट न होणारी जी श्रद्धा जी आहे, अशी श्रद्धा तुमची शिक्षकावरती असली पाहिजे. आणि ही श्रद्धा असल्यानंतर किंवा तो व्यक्ती जो आहे, शिक्षक जो आहे, अशा प्रकारचं आचरण केल्यानंतर त्याच्यावर त्यांनी जे दिलेला धम्म आहे, शिक्षण जे आहे, हे कधीही नष्ट किंवा चुकीच्या पद्धतीने होऊ शकत नाही. त्याच्या पुढे भगवान बुद्धांनी आणखी काही वेगळ्या प्रकारचे लोक होते, तर त्यांना म्हणजे कुठल्या त्यांच्याशी संभाषणच केलं नाही भगवान बुद्धांनी, त्यांना प्रत्यक्ष कृती सांगितले नाही, कधी रागवले नाही, परंतु रिद्धी सिद्धीच्या माध्यमातून त्यांना भगवान बुद्धांनी बरोबर वळणावरती आणलेले. त्यामध्ये एक खेमा थेरी आहे, नंतर नंद थेर आहे, त्यानंतर जटिल कश्यप जो आहे, ते 3 बंधू नाही का, जटिल, गया आणि वगैरे, तर यांना सुद्धा भगवान बुद्धांनी रिद्धी सिद्धीच्या माध्यमातून धम्म सांगितलेला आहे. आणि ती रिद्धी सिद्धी बघून, म्हणजे दिव्य जो प्रकार जो आहे तो बघून ते सुद्धा भगवान बुद्धांच्या पुढे नतमस्तक झालेले आहेत. म्हणजे भगवान बुद्धाचे हातखंडे किती प्रकारचे आहेत, म्हणजे जसा व्यक्ती असेल त्या प्रकारे भगवान बुद्धांनी समोरच्याला, म्हणजे त्या खेमा थेरीला स्वतःच्या रूपाचा इतका गर्व होता तर भगवान बुद्ध तिच्याशी बोललेच नाही. ती आली विहारामध्ये, पण पडद्याच्या आडमधून ती बघत होती. कारण का, की माझं रूप कोणी जर बघितलं तर मग असं होईल तसं होईल, काय बऱ्याच त्या गोष्टी आहेत. परंतु भगवान बुद्ध रिद्धी सिद्धीने इतक्या सुंदर अप्सरा तयार करतात त्यांच्या आजूबाजूला, आणि ते सुंदर रूप जे आहे, जे सौंदर्य आहे, ते कसं क्षणोक्षणी नष्ट होत जातं आणि त्या सुंदर तरुणी अगदी वृद्ध होताना दिसतात. त्यावेळेस ह्या खेमाथेरीच्या मनामध्ये परिवर्तन होतं की अरे, हे जे आहे हे सगळं परिवर्तनीय आहे, हे सुंदरता माझी कायम राहणार नाही. आणि त्याच वेळेस मग ती भगवान बुद्धांना नतमस्तक होते आणि प्रवज्जा घेते. तसंच नंदचं पण आहे.
नंद सुद्धा सांगून ऐकणारा नव्हता, तर भगवान बुद्धांनी त्याला त्यांचं पात्र त्याच्याजवळ दिलं आणि त्याला असं म्हणता येत नव्हतं की हे पात्र तुम्ही घ्या, मी आता घरी जातो, तुम्ही तुमच्या मार्गाने जा. कारण त्याचं तो सावत्र आपलं सॉरी आते भाऊ का मामे भाऊ कोणीतरी होतं, मला एवढं नातं लक्षात नाही. तर आदराच्या म्हणजे भीतीपोटी त्यांनी ते पात्र भगवान बुद्धांकडे ते दिलंच नाही, त्याच्या मागे मागे घेतलं. मग नंतर भगवान बुद्धांनी त्याला जाताना काही काय म्हणतात त्याला कुरूप व्यक्ती दाखवल्यात, नंतर देव लोकातल्या अप्सरा रिद्धी सिद्धीने दाखवल्यात आणि तुला काय आवडतं हे प्रश्न विचारून मग त्याला अप्सरा ह्या आवडणारच म्हणून देव लोकांमधल्या अप्सरा दाखवल्या आणि त्याच्यानंतर मग त्याला धम्म सांगितला आणि धम्म पूर्ण ऐकल्यानंतर मग भगवान बुद्ध त्याला विचारतो की तुला घरी जायचंय का परत. त्यावेळेस तो म्हणतो नाही. अशा प्रकारे भगवान बुद्ध वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या सर्व जे काही साधक आहेत, उपासक आहेत, भिक्खू आहेत, त्यांचे जे नातेवाईक होते किंवा पिता वगैरे जे होते, अशा वेगवेगळ्या पद्धतीने भगवान बुद्ध सगळ्यांना धर्म समजून सांगत होते, धम्म समजून सांगत होते. आणि हे जे सर्व जे लक्षण आहेत, हे सगळे लक्षण प्रत्येक शिक्षकामध्ये पाहिजे. परंतु नाईलाजाने सांगावं लागतं की अशा प्रकारचे शिक्षक जे आहेत आजकाल कुठेही सापडत नाही. एखादा व्यक्ती खूप ज्ञानी असतो, परंतु त्याला ते ज्ञान कुठे केव्हा कसं द्यावं याचं सुद्धा त्याला ती कला अवगत नसते. त्यामुळे त्या ज्ञानाचा उपयोग होत नाही, त्याचा लाभ इतरांना होत नाही. तसंच मग भगवान बुद्ध जे आहेत त्यांनी विज्ञानावर आधारित सुद्धा धम्म सांगितलेला आहे. म्हणजे त्याला कोणी टाळू शकत नाही, म्हणजे त्याला चॅलेंजेस करू शकत नाही, अशा प्रकारचं धम्म भगवान बुद्धाने दिलंय. त्याच्यामध्ये मग पटिच्च समुत्पाद आहे, दुःखाची निर्मिती कशी होते, अगदी शास्त्रोक्त पद्धतीने सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये कुठली मिलावट नाही, अंधश्रद्धा नाही. 4 आर्य सत्य जे आहेत ते अगदी विज्ञानावरती आधारित आहे, म्हणजे सायन्स बेस आहे, शरीर आणि मनाच्या वरती आधारित आहे. अष्टांगिक मार्ग आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे जे धम्म जे आहेत तेही भगवान बुद्धांनी हाय लेवलचे जे धम्म जे आहेत तेही भगवान बुद्धांनी सगळ्यांना सांगितलेले आहेत. त्यानंतर आचरणाचा जो भाग आहे, विपश्यना जे आहे, ती विपश्यना ही भगवान बुद्धांनी सगळ्या जे साधक जे आहेत त्यांना उत्कृष्ट प्रकारे सांगितलेली आहे. तर त्या 4 प्रकारच्या विपश्यना ज्या आहेत, कायानु विपश्यना आहे, वेदनानु आहे, चित्तानु आहे आणि धम्मानु विपश्यना आहे. तर ह्या विपश्यनांचा पण भगवान बुद्धांनी सती पठाण सुत्तामध्ये सुंदर विवरण केलेलं आहे. नैतिकतेच्या आधारावरती भगवान बुद्धांनी तुम्हाला पंचशील दशशील दिलेले आहेत की हे शील पाळल्यानंतर तुमचं मनाचं कॉन्सन्ट्रेशन होईल, समाधी लागेल. नुसतं शीलाचं जरी आचरण केलं तरी सुद्धा सुख निर्माण होईल तुमच्या जीवनामध्ये. हे भगवान बुद्धांनी आचरणावरती भर देऊन नैतिकतेचे ते जे मूल्य जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी भगवान बुद्धांनी सांगितलेले आहेत. तर अशा प्रकारे भगवान बुद्धांनी आत्मा किंवा पुनर्जन्म किंवा देव याच्यावरही भाष्य केलेलं आहे, परंतु ते समजून घेण्यासाठी पूर्ण वेळ तुमच्याकडे असला पाहिजे किंवा मलाही तितका वेळ असला पाहिजे, तरच ते कन्सेप्ट जे आहेत त्या क्लिअर होतील. कारण ह्या कन्सेप्ट जर अर्धवट ऐकून तुम्ही जर गेलात तर ते म्हणजे धोकादायक होऊ शकतं. कारण तुम्हीही त्या कन्सेप्ट म्हणा किंवा जे ज्ञान जे आहे ते दुसऱ्याला सांगू शकता किंवा सांगण्याचा संभव आहे. म्हणजे असं चुकीचं ते जाऊ नये. भगवान बुद्धांनी पुनर्जन्माला होकार दिलेला आहे, त्यांनी पुनर्जन्म कसा होतो त्याचं सुंदर वर्णन केलेलं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा बुद्ध आणि हिज धम्म या पुस्तकामध्ये याचा रेफरन्स दिलेला आहे, विपश्यनेचा पण रेफरन्स दिलेला आहे. आणि देव जे आहेत तर ते भगवान बुद्धांच्या आजूबाजूला असणारे जे देव आहेत की ते स्वतः भगवान बुद्धांची सेवा करत होते, ते देव लोक किंवा हे वेगळ्या प्रकारचे देव आहेत. म्हणजे जे काही 31 प्रकारचे लोक जे आहेत त्यामधले हे एक एक्झिस्टन्स आहे. जसं आपण मनुष्य आहोत आणि मनुष्य लोकांमध्ये आपण आता इथे जगत आहोत, परंतु असे
एक्झिस्टंट म्हणजे अस्तित्व ह्या पूर्ण युनिव्हर्स मध्ये पूर्ण अंतरिक्षामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आहे. ते सगळे विश्व जे आहे किंवा अस्तित्व आहे ते भगवान बुद्ध जाणतात आणि याच्यावरही ते मार्गदर्शन करतात. तर अशा प्रकारे भगवान बुद्धांनी इव्हन म्हणजे राजांना सुद्धा उपदेश दिलेला आहे की राज्य कसं करावं, जनतेशी कसा व्यवहार करावा. त्यानंतर भगवान बुद्धांनी सामाजिक जे प्रश्न जे आहेत किंवा चातुर्वर्ण जे आहे त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चातुर्वर्ण आढळून येत होता. मग त्यावेळेस सुनीती जो भंगी समाजाचा जो व्यक्ती होता त्याला सुद्धा भगवान बुद्धांनी धम्म दिला. स्वतः अस्पृश्यांच्या हातातून पाणी पिलं. जे भगवान बुद्ध जात असताना विहिरीवरती काही मुलं अस्पृश्यांशी तिथे खेळत होते. भगवान बुद्धांना बघितल्यानंतर ते पळून गेले, परंतु भगवान बुद्धांनी त्यांना बोलवून घेतलं, परत त्यांना पाणी काढायला लावलं आणि त्यांच्या हातातून पाणी पिलं. आणि हे जे काही सोशल जे डिस्क्रिमिनेट जे आहे किंवा चातुर्वर्ण आहे त्याच्यावरती इतकं सुस्पष्ट कोणाचीही भीडभाड न ठेवता, इव्हन म्हणजे ब्राह्मणांची जी पत्नी जी आहे तिचे जे नैसर्गिक बदल जे आहेत त्याचं वर्णन सुद्धा भगवान बुद्धांनी केलेलं आहे. म्हणजे इतकं निर्भीडपणाने शिकवणारा सुद्धा शिक्षक असला पाहिजे अशा प्रकारचं ह्या त्रिपिटकामध्ये आपल्याला सगळे वर्णन आढळून येतात. तर भगवान बुद्धांनी हे चातुर्वर्ण जे आहे किंवा सोशल जे डिस्क्रिमिनेशन आहे याच्यावर पण खूप चांगल्या पद्धतीने लोकांना मार्गदर्शन केलेलं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो भगवान बुद्ध एक ह्या सगळ्या गोष्टीचा जर तुम्ही विचार केला तर अनकॉमन म्हणतो ना आपण, अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व आहे. आणि भगवान बुद्ध हे कुठे पुस्तक वाचून किंवा कुठेतरी कोणाचा तरी उपदेश ऐकून हे शिकले नाही, ते स्वतः शिकलेत. स्वतः त्यांनी प्रयत्न केला, स्वतः सगळ्या पद्धतीने कष्ट घेतलेत आणि त्याच्यानंतर जो काही अनुभव आला तो अनुभव भगवान बुद्धांनी सांगितलेला आहे. म्हणून नेहमी इथे आपण असं म्हणत असतो, इद तथागतो लोके उपज्यती, म्हणजे इथे ह्या ठिकाणी तथागत उत्पन्न होतात. तर ते कसे असतात? अर्हं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरुष धम्म सारथी सत्था देव मनुष्यानंद बुद्धो भगवा. हे सगळे विशेषण आहे भगवान बुद्धांचे, उपाधी आहेत. तर भगवान बुद्ध हे असे असतात. हे जे गुणधर्म जे आहेत हे ज्या व्यक्तीकडे आहेत त्यालाच बुद्ध म्हणतात. बुद्ध होण्यासाठी हे गुणधर्म प्राप्त करणे आवश्यक आहे. तर मग हे बुद्ध उत्पन्न झाल्यानंतर काय करतात? सो इमं लोकं स देवकं स मारकं स ब्रह्मकं स समण ब्राह्मणी पजन स देव मनुष्यानं स्वयं अभिन्याय सच्ची कत्वा पवेदेना. म्हणजे स्वतः उच्च प्रकारचं ज्ञान प्राप्त करून त्याचा साक्षात्कार करून नंतर मग लोकांना त्याचा उपदेश देतात. सच्ची कत्वा पवेदेती म्हणजे काय? स्वतः साक्षात्कार म्हणजे स्वतः अनुभवतात, नंतर मग ते त्या देतात. मग हा जो धम्म जो आहे तो कसा आहे भगवान बुद्धांचा? सो धम्मं देसेती, म्हणजे ते धम्म देतात. कसा? म्हणजे आधी कल्याणं मध्य कल्याणं पर्यवसानं कल्याणं, म्हणजे सुरुवातीला मध्ये आणि नंतरही तो कल्याणकारक आहे. स अर्थाने आहे, स व्यंजनाने आहे, म्हणजे ग्रामर सहित आहे, अर्थासहित आहे, परिपूर्ण आहे, विशुद्ध आहे. आणि हा धर्म काय प्रकाशित करतो? ब्रह्मचर्य प्रकाशित करतो. आणि हा धर्म ऐकून काय होतं? तंग धम्म सुनाती गहपती, म्हणजे हा धर्म ग्रहपती गृहस्थ ऐकतात किंवा ग्रहपतीचा पुत्र ऐकतो किंवा कोणी इतर कुलातला कोणी जो असेल तो ऐकतो आणि ते ऐकून त्याच्या मनामध्ये तथागतांच्या बद्दल श्रद्धा उत्पन्न होते. आणि त्या श्रद्धा उत्पन्न झाल्यानंतर त्या श्रद्धेच्या पटीलाभाने तो व्यक्ती काय विचार करतो की घर हे एक अडचण आहे, घरामध्ये राहणं हा एक अडथळा आहे, तो रजपथ आहे म्हणजे धुळीने माखलेला एक तो मार्ग आहे. आणि हे ओपन आकाश जे आहे ना त्याच्या खाली राहणे म्हणजेच प्रवज्जा घेणे
हे अतिशय चांगलं आणि सुंदर. म्हणून तो काय म्हणतो की घरामध्ये न राहता घराच्या बाहेर पडून केस आणि मूछ हे सगळं काढून आणि काषाय वस्त्र जे आहेत ते आच्छादित्वा म्हणजे काय परिधान करून घराच्या बाहेर पडून पबज्जयंती म्हणजे काय, का मी प्रवज्जा घेऊ नये. आणि तो खरंच बाहेर पडतो आणि स्वतःच्या जीवनाचं कल्याण करतो, अनंत पद प्राप्त करतो, निर्वाण प्राप्त करतो, आसव क्षीण होतो, सगळे विकार जे आहेत ते नष्ट करतो आणि परत ह्या भवलोकामध्ये पुन्हा जन्म न घेण्यासाठी न घेता तो कायमचा ह्या लोकामधनं निघून जातो, म्हणजे निर्वाण प्राप्त करतो. तर अशा प्रकारचे हे जे माहिती जे आहे किंवा भगवान बुद्धांच्या बद्दल शिक्षक या नात्याने मी जे काही उदाहरणं दिलेली आहेत हे मला असं वाटतं तुम्हाला सगळ्यांना माहिती असतील, परंतु त्याच्यामधले जे वैशिष्ट्य आहे हे मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. भगवान बुद्धांनी कधी फळा मागवला नाही, कधी खडू मागवला नाही, कधी अशाच प्रकारचं आसन पाहिजे किंवा अशाच प्रकारच्या खुर्च्या पाहिजे किंवा अशाच प्रकारचे व्यक्ती माझ्याकडे आले पाहिजे अशी कधीच अट घातली नाही. कारण का, लोकांबद्दल अनुकंपा, लोकांबद्दलची अनुकंपा भगवान बुद्धांमध्ये असल्यामुळे, म्हणजे शिक्षकाकडे विद्यार्थ्यांबद्दल अनुकंपा असली तर तो चांगल्या पद्धतीने आणखी तो त्यांना शिकवू शकतो किंवा उपदेश होऊ शकतो. सारनाथचं उदाहरण आहे, म्हणजे सारनाथला ते पंचवकीय भिक्खू इतके त्यांना टाळतात वगैरे, त्यांना नाकारतात, तरी सुद्धा भगवान बुद्धांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी फार अनुकंपा असते. त्यांना ते वारंवार समजून सांगतात की अरे मला धम्म मिळालेला आहे आणि तो शुद्ध आहे, मी तुम्हाला सांगण्यासाठी आलेलो आहोत, तो तुम्ही एकदा तरी ऐकून घ्या. नंतर 3 वेळा म्हटल्यानंतर मग ते ऐकतात. म्हणजे ही अनुकंपा जी आहे ही पण एक शिक्षकाचं एक दागिना आहे, लक्षण आहे, चांगलं आहे. भगवान बुद्धांना वैद्यकीय ज्ञान पण खूप चांगल्या पद्धतीने होतं. म्हणजे जे काही भिक्खू अरण्यामध्ये राहत होते त्यांना भेटायला गेल्यानंतर एखादा जर भिक्खू आजारी असेल तर भगवान बुद्ध लगेच इतर भिक्खूंना सांगायचे की हे आणा ते आणा, त्याला गरम पाण्याने असं धुवा, हे लावा ते लावा, काढा वगैरे जे काही असेल, वनस्पती असेल, तेल वगैरे असेल, त्या पद्धतीने भगवान बुद्धांनी भिक्खूंना सुद्धा म्हणजे सेवा केलेली आहे. भिक्खूंची, आजारी भिक्खूंची सेवा भगवान बुद्धांनी केलेली आहे. मग ते भगवान बुद्ध असं म्हणतात, यो गिलानो पස්සती हा तंग मंग पස්සती, म्हणजे काय, जो आजाराला बघतो तो मला बघतो आणि यो मंग पස්සती तो सो गिलानो पස්සती, जो मला बघतो तो आजारी माणसालाही बघतो. अशा प्रकारचे भगवान बुद्धांचे उद्गार आहेत. म्हणजे किती महान व्यक्तिमत्व भगवान बुद्ध होते. आणि भगवान बुद्ध एक चांगले काय म्हणतात आपला कायदा करणारे पण होते, म्हणजे काय म्हणतात त्याला कानून बनवणारे. कारण जसे जसे अडचणी यायच्या भिक्खू संघामध्ये त्याच वेळेस भगवान बुद्ध लगेच त्या पद्धतीने रूल्स अँड रेग्युलेशन, विनयपिटक जर तुम्ही वाचला तर त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचे जे संघामध्ये आवश्यक असणारे जे काही नियम आहेत ते भगवान बुद्धांनी त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. म्हणजे इतक्या प्रकारचं सर्वज्ञ असणारा व्यक्ती, त्यांच्याकडनं त्या काळामध्ये ज्या लोकांनी धम्म ग्रहण केला असेल ते किती भाग्यवान असतील. तरी पण असेही काही लोक होते की भगवान बुद्ध होते, धम्म सुद्धा होता, संघ पण होता, तरी सुद्धा बऱ्याच काही लोकांना म्हणजे हे सगळं प्राप्त झालं असं नाही. काहींना प्राप्त झालं, काहींना नाही प्राप्त झालं. आजही तशीच परिस्थिती आहे. सांगणारे पण आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, परंतु काही लोकांची वेळ नसतो किंवा इच्छा नसते. काही लोक नीट व्यवस्थित ऐकतात, काही ऐकत नाही. तर ज्या पद्धतीने मी तुम्हाला भगवान बुद्ध म्हणतात की काही लोक काय नुसता लाभ सत्कार मिळाला त्यालाच, म्हणजे धम्माचं थोडं ज्ञान घेतलं आणि लाभ सत्कार मिळाला त्यालाच ते धर्म समजतात आणि तिथेच थांबतात, पुढे सरकतच नाही. काही लोक हे लाभ सत्कार करून मग पुढे शिलाचं पालन करतात, मग तेवढंच ते समजतात की नाही हे इथपर्यंतच धम्म आहे. त्या लाभ सत्काराने किंवा ते शिलाचं पालन केल्याने त्यांना असं वाटतं की धम्म हा इथपर्यंतच आहे. ते दुसऱ्याची निंदा करतात आणखी उलट, की मी शिलाचं पालन करतो तू काही करत नाही.
काही लोक हे म्हणजे लाभ सत्कारही हे होतात, शिलही पाळतात, काही लोक समाधीपर्यंत येतात, काही लोक प्रज्ञापर्यंत पण येतात, परंतु तिथेच थांबतात, पुढे जात नाही, म्हणजे निर्वाण ब्रह्मचर्य जे आहे तिथपर्यंत पोहोचत नाही. तर अशा प्रकारे बरेचसे लोक जे आहेत अशा पद्धतीचे आपल्याला समाजामध्ये आढळून येतात. आणि हे फार मोठं काम आहे, महान कार्य आहे. ह्या कार्यामध्ये जाणकार लोकांनी स्वतःहून प्रत्यक्ष येऊन तिथे या ठिकाणी उपदेश केला पाहिजे, कामं केली पाहिजे. बाकीच्यांनी पण ते नीट व्यवस्थित ऐकून त्याचं आचरण केलं पाहिजे. या ठिकाणी मी भगवान बुद्ध एक कसे चांगले सर्वोत्तम शिक्षक होते त्याचं एक गुणांचं दर्शन सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला असं वाटतं की सगळ्यांना ते समजलं असेल. या ठिकाणी मी थांबतो. परत आयोजकांनी जी मला संधी दिली त्याबद्दल मी त्यांना परत धन्यवाद व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद सर. अतिशय सुंदर मांडणी होती, सुंदर विश्लेषण आपण मांडलात. आम्ही सर्वांनी तुमचं शांतपणे धम्मश्रवण केलेलं आहे. अच्छा. तुमची जी मांडणी होती, सर्वोत्तम शिक्षक, आणि तुम्ही एक सर्वोत्तम शिक्षक आहात. वीरभाषी आणि एकदम शांत व्यक्तिमत्व मला आढळते. आणि जी बोलण्याची जी पद्धत होती आणि लोक त्या पद्धतीने ऐकत होते एकदम शांतपणे. सगळ्यांना नक्कीच आपला आजचं जे आहे जो विषय आहे तो नक्कीच आवडला असेल. आणि मी म्हणेन की सुरुवात आता मी आपले जे आयोजक आहेत आजचे त्यांना मी विनंती करेल की त्यांनी कुटुंबाची प्रथम ओळख करून द्यावी, नंतर 2 शब्द बोलावे आणि नंतर इतरांनी प्रतिक्रिया द्यावी. आणि जास्त वेळ न घेता 1 ते 2 मिनिटात सगळ्यांनी प्रतिक्रिया, ज्यांना बोलायचे त्यांनी. बापसाहेब बोला. बापसाहेब बोला. थांबवा त्यांना. आवाजाचा प्रॉब्लेम होतोय. बोला आता. ना हा बोला बोला. आवाजाचा प्रॉब्लेम बोला होतोय. बोला तुम्ही बोला. ठीक आहे, मी फक्त एवढी म्हणलो. ठीक आहे, ओके. काय बोलले? सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. जय भीम, जय भीम. कुटुंबाची ओळख करून द्या ना. ओळख. अच्छा, आज इथे गायकवाड साहेब पण जॉईन झालेले आहेत आणि ताई पण आहेत. ठीक आहे, धन्यवाद. ओके. नाना, हा बोला बोला. मी प्रथम बोलतो. हा बोला. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. सरांनी आज जो विषय घेतला की भगवान बुद्ध सर्वोत्तम शिक्षक, खरंच सरांनी खूप चांगला, खरोखरच भगवान बुद्ध एक सर्वोत्तम शिक्षक आहे. ते म्हणजे आज 2,500 वर्षापूर्वी भगवान बुद्धांनी जो आपल्याला धम्म दिलेला तो आधी आपल्याला जो कोरोना काळामध्ये जो भगवान बुद्धांनी जो रत्नशुद्ध जो सांगितलं होतं, वैशाली नगरीमध्ये महामारीमध्ये झालं होतं, ते आधी आपल्याला कोरोनामध्ये आपण रत्नशुद्ध आपण जे पालन केलं आधी आपल्याला त्याला उपयोग होतोय. आणि आज आपण ज्या मनस्थितीत आपण जातोय आणि जे भगवान बुद्धांनी जे उपदेश दिले ते आपल्या घरात आपण जर पालन केलं तर आपल्याला तो उपयोगात येते. आणि सर, मुंबई विद्यापीठामध्ये पालिके माझे एक उत्तम शिक्षक होते, हे मला आवर्जून सांगायला लागतंय. तर खरंच खूप मुंबई विद्यापीठामध्ये पाली खूप चांगल्या पद्धतीने मला शिकवतात. मला त्याचा खूप अभिमान आहे की सर माझे शिक्षक होते आणि खूप चांगल्या प्रकारे सर मुंबई विद्यापीठात शिकवतात. सर, आणि परत अजून सरांची ओळख नाही, सर इंजिनियर आहेत नाशिकमध्ये MSEV मध्ये. तर खूप सर तुमचं खूप आभार आहे. आणि सरांचं अभिनंदन अजून एकदा करतो की सरांना आजच यशवंतराव युनिव्हर्सिटीमध्ये
डिप्लोमा इन पालीचं सर्वांना अभ्यासक्रमाचं मान्यता भेटले, तसं तुमचं अभिनंदन बौद्ध रहिवासी संघामधून. सर तुम्हाला अजून एक विनंती आहे की त्या डिप्लोमा बद्दल बौद्ध रहिवासी संघाला जर तुम्ही मार्गदर्शन कराल की आमच्या बौद्ध रहिवासी संघाच्या महिला किंवा आम्हाला ऑनलाईन एज्युकेशन कसं घेता येईल, त्याबद्दल तुम्ही जर थोडक्यात मार्गदर्शन कराल तर बरं होईल. नमस्कार. ठीक आहे दिलीप. हा ठीक आहे, मी 2 मिनिटं बोलतो. हा. सरांनी आज आपल्या व्याख्यानामध्ये भरपूर उदाहरणं देऊन ते स्पष्ट केलेलं आहे. हो. त्याचबरोबर सरांनी म्हणजे एका भिक्खूंनी जसं भगवान बुद्धांनी त्यांना सांगितले की जसं आहे तसं पाहणं, हे बुद्धांनी एक उपदेश दिलेला आहे. तर सरांना थोडंसं मला विचारायचं होतं की हा जो काही आहे जसं आहे तसं बघणं, ते थोडं उदाहरण देऊन स्पष्ट करता येईल का सर? हा, तुम्ही एक चांगले विपश्यनाधारी आहात, तर तुम्हाला हा जसं आहे तसं बघणं म्हणजे यथाभूत दर्शनं हा तो शब्द आहे. तर याचा अर्थ की ज्या संवेदना वेदना ज्या शरीरावरती ज्या उत्पन्न होतात त्या जशा आहेत तशा बघणं, समतेमध्ये राहून, एवढंच फक्त त्या दारूची संन्यासाला भगवान बुद्धांनी सांगितलं. म्हणजे थोडक्यात आनापान जी सती जी आपलं आनापान सती जे आहे त्याचं थोडक्यात भगवान बुद्धांनी त्या दारूची संन्यासाला माहिती दिली. आणि तो ऑलरेडी समाधीमध्ये खूप पुष्ट होता. म्हणजे त्याला बाकीचं सांगायची काहीच गरज नव्हती की तू असं बघ तसं बघ हे कर ते कर. भगवान बुद्ध कसं परचित्त ज्ञानी होते, समोरच्याच्या मनामधलं सगळं ते जाणत होते की याच्या चित्तामध्ये काय आहे म्हणून. म्हणजे क्रोध आहे, प्रेम आहे, काय अभिलाषा आहे, किंवा हा कुठपर्यंत याला माहिती आहे. तर त्या अनुषंगाने भगवान बुद्धांनी फक्त त्याला तेवढं सांगितलं. आणि त्यांनीही जे समाधी त्याला येतच होती, म्हणजे तो पुष्टच होता. आणि जसं जे श्वास येत होता, जात होता, शरीरावरती ज्या काही संवेदना उत्पन्न आणि व्यय होणं, हे जे विपश्यनेचं मेन सूत्र जे आहे ते त्यांनी त्या ठिकाणी अनुभवलं. आणि नंतर मग तो प्रज्ञा प्राप्त करून मग ते पुढचा प्रवास त्याचा मी तुम्हाला सांगितलेलाच आहे. म्हणजे यथाभूत दर्शनं हे फार महत्वाचं आहे, परंतु ते सर्वांनाच जमत नाही, त्याचा अभ्यास करावा लागतो. म्हणजे आनापान सती म्हणा, कुठलंही कम्मठान घेऊन समाधीचा आधी तुमचा पूर्णपणे अभ्यास झालेला पाहिजे, सराव झालेला पाहिजे, तर तुम्ही त्यामध्ये लगेच म्हणजे त्याचा रिझल्ट जो आहे तुम्हाला प्राप्त होऊ शकतो. ओके सर, थँक्यू. धन्यवाद सगळ्या अध्यक्षांना. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आजचं लेक्चर जे सरांनी दिलेलं आहे खूप सुंदर दिलेलं आहे. आणि आजपर्यंत जे काही आपण लेक्चर ऐकलेले आहेत, जे काही व्याख्यान ऐकलेले आहेत, त्याच्यामधून जास्तीत जास्त उदाहरण सहित स्पष्ट करणारं हे व्याख्यान आपण आज ऐकलेलं आहे. म्हणजे अनेक भिक्खूंचे, राजांचे किंवा सामान्य लोकांची उदाहरणं देऊन म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कसं परिणामकारक किंवा त्यांचं समाधान होईपर्यंत तथागतांनी दिलं. आणि त्यामधून त्यांचे जे काही गुणविशेष आहेत, ॲज अ शिक्षक म्हणून म्हणजे समाजाच्या घटकांचे, समाजाचे किंवा समाजाच्या सर्व घटकांचे ते उत्तम शिक्षक कसे आहेत हे सरांनी छान पद्धतीनं आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. अनेक उदाहरणं दिलेली आहेत आणि त्यातून त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. मला वाटतं आजचं हे अतिशय सुंदर असं लेक्चर आपल्या सर्वांनाच आवडलं असेल. आपल्याला माहितीच आहे की माझा जो प्रश्न होता की जसं आहे तसं पाहणं, यासाठीच होता की आपण हे जे काही धम्मदेशना घेत आहोत त्याचा थोडासा परिणाम आपल्या आयुष्यावर व्हायला पाहिजे. आणि आपलं जे काही कौटुंबिक जीवन आहे, कुठेतरी त्या कौटुंबिक जीवनाला थोडासा या धम्मज्ञानाचा आपल्याला उपयोग व्हावा. आपण अमित मेधावी सरांचं ही लेक्चर ऐकलं होतं आणि आपल्याला त्यांनी असा एक टास्क दिला होता की तुम्ही 24 तासामध्ये तुमच्या मनाला भटकू देऊ नका. म्हणजे त्या मनाकडे तुम्ही कटाक्षानं लक्ष देत जावा. हा टास्क आपण घेतला होता. मला म्हणजे अपेक्षा आहे तुम्ही या गोष्टीवर काम करत असाल.
तसंच सरांच्या याही लेक्चर मधून एखादा घटक आपल्याला चिंतनासाठी मिळू शकतो आणि तो म्हणजे जसं आहे तसं पाहणं. ठीक आहे, ही जी अवस्था आहे पाहण्यासारखी, ती म्हणजे अनेक या समाधी साधनेमध्ये पुढे पुढे गेल्यानंतर ते माहीत होईल. पण आपण अनेक वर्ष ध्यान साधनाचा सराव करत आहोत. अनेक वर्ष ध्यानाच्या काही ज्या पद्धती आहेत बेसिक, त्या आपल्याला माहीत आहेत आणि म्हणून वाटतं की या सरांनी जसं आता आपल्या समोर ही गोष्ट आणलेली आहे की जसं आहे तसं पाहावं. तर मला वाटतं उद्यापासून आपण हा मुद्दा घेऊन जे काय आपलं दैनंदिन जीवन आहे, दैनंदिन जीवनामध्ये अगदी सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपल्या मनाच्या अनेक अवस्था, वेगवेगळ्या पद्धतीच्या अवस्था आहेत. तर या अवस्थांना आपण जाणून घेऊया. या अवस्था काय असतात? समाधानी आहेत, आनंदी आहेत, दुःखाच्या आहेत, नैराश्याच्या आहेत, आणखीन कित्येक अवस्था असू शकतात. तर त्या सगळ्या अवस्थांच्याकडे आपण जसं आहे तसं आपल्याला पाहता येतं का, हा एक आपण प्रयोग करायला हरकत नाही. आणि त्याच्यामध्ये हे पाहून ती अवस्था आपल्याला का प्राप्त झाली, कुठून आली ती अवस्था, या गोष्टीचं आपल्याला चिंतन करा. की जर त्या आपल्याला त्याचं कारण मिळालं तर कारण नष्ट करण्यापाठीमागे जावा, म्हणजे ती अवस्था आपली नष्ट होईल. दुःखाची अवस्था असेल तर दुःखाची नष्ट होईल. समाधानी असणं तर आपण त्या समाधानात गुंतून जातोय का, आनंदाची असेल तर आपण त्याच्यामध्ये गुंतून जातोय का, याही गोष्टीकडे आपण लक्ष द्यावं. मला वाटतं या अर्थानं आजचं लेक्चर खूप सुंदर आणि विलोभनीय असं झालेलं आहे. आणि आपण बौद्ध रहिवासी संघाच्या वतीनं सरांचं खूप खूप पुण्यनमोदन करत आहे. आज आपल्याला त्यांनी अगदी नाशिकहून या ज्ञानदानासाठी वेळ दिलेला आहे. त्यांच्याकडचं जे ज्ञान आहे ते ज्ञान आपल्याला त्यांनी दिलेलं आहे आणि सुंदर असा बुद्धांचा जो धम्म आहे तो धम्म आपल्यापर्यंत त्यांनी पोहोचवलेला आहे. म्हणून त्यांनी केलेले जे काही पुण्यकर्म आहे, त्यांनी केलेले जे काही कुशल कर्म आहे, त्या कुशल कर्माला आपण बौद्ध रहिवासी संघाच्या वतीनं त्यांच्या केलेल्या पुण्याचं आपण अनुमोदन देत आहे. आणि मी 2 शब्द इथेच माझे थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आजचे आयोजक मनोहर वाघ यांचे मनापासून धन्यवाद. वक्ते आपले राजेंद्र बालशंकर सर यांचे मनापासून धन्यवाद. आपण आणि सर्व अनुयायी यांचे मनापासून धन्यवाद. आणि मी शेवटी राजेंद्र स्वस्ते यांना विनंती करेल आणि आपल्याला त्याच्या तत्पूर्वी आपल्याला आज जे उपलब्ध करून दिले आपले संघाचे उपाध्यक्ष संतोष कांबळे सर, त्याच्यामुळे आज आपल्याला एवढा सुंदर धर्म आपण श्रवण केला, त्यांचे मनापासून धन्यवाद. मी आता विनंती करेल की राजेंद्र स्वस्ते यांना धम्मपालन गाथा व्हायच्या आधी आज हे जे तिसरं पुष्प ज्यांनी गुंफलेलं आहे मनोहर वाघ आणि विद्य पत्नी नंदा वाघ यांनी, आणि संघाला जे काही उपकृत केलेलं आहे त्यांनी, आणि आपल्या संघाच्या सर्व सदस्यांना त्यांनी ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आपण संघाच्या वतीनं त्यांना प्रशस्ती पत्रक देत आहोत. तर ते त्यांनी स्वीकारावं अशी मी विनंती करत आहे. एक प्रशस्ती पुस्तक आहे आयुष्यमान नंदा वाघ सहपरिवाराने बौद्ध रहिवासी संघ यांनी आयोजित केलेल्या वर्षावास प्रवचन मालिका 2021 पर्व 8 आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमे या कालावधीत आध्यात्मिक व्यक्तिगत विकासास चालना देणाऱ्या व आदर्शांच्या महान परंपरेची शिकवण घरोघरी समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी धम्म प्रसार प्रचार करणाऱ्या उपक्रमात सक्रिय सहभागी होऊन धम्ममय जीवन व्यतीत केल्याबद्दल बौद्धस हे प्रशस्तीपत्र आपणास मनपूर्वक अर्पण करीत आहोत. धन्यवाद. धन्यवाद सर. राजेंद्र स्वस्ते यांना मी विनंती करतो की ते सानिध्य घेतील. ना 1 मिनिट. हा बोला. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सरांना या आजच यशवंतराव युनिव्हर्सिटी मधून जे पालीचं डिप्लोमाचं हे भेटलंय ना, तर सरांनी ऑनलाईन क्लासेस बद्दल माहिती दिली ना, तर आपल्याला BRC मध्ये आपल्याला ऑनलाईन घरी बसून पाली शिकता येईल. तर सरांनी त्याच्याबद्दल माहिती दिली तर आपल्याला बरं होईल. म्हणजे आपल्याला पण घरी बसून पालीचं डिप्लोमा ज्यांना करायचं असेल तर ते करता येईल वगैरे. सर विनंती आहे, तुम्ही माहिती द्याल तर बरं होईल.
आहे की Yes, sir. मुक्त विद्यापीठाच्या द्वारे जो अभ्यासक्रम आता त्याला मान्यता दिलेली आहे, ही फार मोठी ऐतिहासिक घटना आहे. कारण पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा अभ्यासक्रम लागू होऊ शकतो. आणि हा व्यक्ती जो आहे की ज्याचं शिक्षण मध्येच खंडित झालेलं आहे, म्हणजे 5वी 6वी वगैरे म्हणा, किंवा अशा व्यक्तींना घरी बसून म्हणजे ऑनलाईन मुक्त विद्यापीठाचं सर्टिफिकेट मिळून धम्माचं ज्ञान त्यांना मिळणार आहे. त्यामध्ये आपण ग्रामर जे आहे, पाली भाषेचं ग्रामर जे आपण विद्यापीठामध्ये शिकवतो त्या पद्धतीचं ग्रामर आहे. आणि त्यानंतर दुसरा जो विषय जो आहे त्यामध्ये पूर्ण ज्या संगती ज्या आहे, 6 संगती, त्या 6 संगती आहेत. नंतर पूर्ण त्रिपिटक जे आहे त्यात त्रिपिटकाची माहिती आहे, म्हणजे कोणत्या ग्रंथामध्ये काय दिलेलं आहे त्याची सुद्धा त्यामध्ये माहिती आहे. त्यानंतर पाली भाषेचा उगम, महत्व, तिची प्रगती, याबद्दल सर्व माहिती त्या पुस्तकामध्ये आहे. त्यानंतर धम्मपद आहेत त्या पुस्तकामध्ये. नंतर थेरी गाथा आहे, थेर गाथा आहेत, नंतर जातक कथा आहेत. अशा सगळ्या प्रकारे परिपूर्ण ह्या सर्टिफिकेट कोर्सचा अभ्यासक्रम डिझाईन करण्यात आलेला आहे. आणि तो अभ्यासक्रम मी स्वतः डिझाईन केलेला आहे. त्या पुस्तकाचं लेखक म्हणून मीच आहे. त्याच्यामुळे आणि ते मी शिकवणार असल्यामुळे मला खात्री आहे की सर्व लोकांना व्यवस्थितपणे ते समजेल. आणि 6 महिन्याचा कालावधी आहे. त्यानंतर पुढच्या वर्षी आपण डिप्लोमाचा पण प्रयत्न करणार आहोत मुक्त विद्यापीठ तर्फे. तर हे कोर्स झाल्यानंतर ह्या कोर्सच्या आधारावरती BA ला मुक्त विद्यापीठामध्ये ऍडमिशन मिळण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे तसं व्हाईस आपलं हे जे आहे चान्सलर त्यांनी बोलून दाखवलेलं आहे की यापुढे डिप्लोमा नंतर मग BA नंतर MA आणि PhD पर्यंत आपण हा सगळा अभ्यासक्रम आपण विकसित करूया. लोकांचा कसा रिस्पॉन्स येतो ते बघूया. तर माझी सगळ्यांना विनंती आहे, सगळ्या गृहिणींना विनंती आहे, सगळे जे उपासक उपासिका आहे यांना विनंती आहे की तुम्ही ह्या संधीचा उपयोग करून घ्या. आणि शासनाचं सर्टिफिकेट जे आहे, मुक्त विद्यापीठाचं सर्टिफिकेट आहे, आणि मी स्वतः शिकवणार आहे. त्यामुळे या संधीचा सगळ्यांनी उपभोग घ्यायचा आहे. आणि फीस जी आहे, शुल्क जे आहे, अतिशय माफक, म्हणजे फक्त 1,500 रुपये आहे. मला नाही वाटत की कुठल्याही विद्यापीठामध्ये इतक्या कमी शुल्कामध्ये अभ्यासक्रम शिकवला जात असेल. तर ह्या संस्थेचा म्हणजे आमच्या संस्थेचा उद्देश फक्त बुद्धांचं जे काही ज्ञान जे आहे, उपदेश आहे, घरोघरी पोहोचवणं हा एकमेव उद्देश आहे. त्या उद्देशाच्या माध्यमातून हा कोर्स डिझाईन केलेला आहे. तर मला खात्री आहे की ह्या कोर्सला सगळेजण म्हणजे ऍडमिशन घेऊन चांगल्या पद्धतीने पाली भाषाही शिकतील आणि बुद्धांचा धम्मही जाणून घेतील. आणि याची प्रवेशाची जी प्रक्रिया आहे ती एक 10-15 दिवसांनी सुरुवात होणार आहे. तर पुढचा महिना पण प्रवेश प्रक्रिया चालू राहील. परंतु 100 लोकांची कॅपॅसिटीच त्यामध्ये दिलेली आहे. म्हणजे जो सर्वप्रथम प्रवेश घेईल त्याचा प्रवेश हा निश्चित होईल. नंतर मग विद्यापीठाने जर वाढवून दिला म्हणजे कोटा तर प्रवेश प्रक्रिया होईल, नाहीतर मग त्याचं 6 महिन्यानंतर पुढच्या सत्रामध्ये त्याचं ऍडमिशन होऊ शकतं. तर लवकरात लवकर ऍडमिशन घेऊन याचा लाभ घ्यावा अशी सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे. आणखी काही तुमचं काही शंका असतील त्या कोर्स बद्दल तर तुम्ही विचारू शकता. तुम्हाला ऑनलाईन पुस्तक तुम्हाला मिळेल. ह्या कोर्सचं ऑनलाईन पुस्तक तुम्हाला मिळेल सध्या तरी. नंतर मग हार्ड कॉपी पण मिळणार आहे. त्या प्रिंटिंग झालेलं म्हणजे त्याला म्हणतात काय कव्हर बाइंडिंग वगैरे जे आहे ते झालेलं नाहीये. तर ते ऑनलाईन फक्त तुम्हाला ते सध्या मिळेल. म्हणजे ऑनलाईन प्रिंट तुम्ही काढू शकता पुस्तकाची. त्या पुस्तकामध्ये स्व अध्ययन प्रश्न पण आहेत, त्याचे उत्तरं पण आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे लघु उत्तर प्रश्न आहेत, दीर्घ प्रश्न आहेत, गाळलेल्या जागा आहेत. अशा प्रकारची ती मांडणी आणि त्याची बांधणी करण्यात आलेली आहे पुस्तकाची.
कोणाला काही अजून विचारायचं आहे? हॅलो हा, काय म्हणता? शिक्षणाच्या अट वगैरे हा, शिक्षणाची अट 5वी पास पाहिजे. ओके हा, आणि मग पुढे वयाची मर्यादा नाही. मग तुम्ही किती वयोवृद्ध असला तरी चालेल, फक्त 5वी पास असला पाहिजे. म्हणजे निदान त्याला लिहिता वाचता तरी आलं पाहिजे. जे काही आहे ते 5वी आपण कमीत कमी ठेवलेली 5वी पास. थँक्यू सर. आणि हा उपक्रम तुम्ही शाळेमध्ये पण राबवू शकतात. तुमच्या ज्या काही शाळा असतील तर तिथल्या विद्यार्थ्यांना एक बल्क क्वांटिटी मध्ये सुद्धा तुम्ही ऍडमिशन घेऊ शकतात आणि तिथे शिकवू शकतात. ओके. हॅलो हा, बोला. माझा डबल आवाज येतो ना? हा, ठीक आहे. हात जोडायचं, धम्मपालन करता शेवट. सप पाप सकरणं कुशल उपसंपदा सचित परियोदपनं एतं बुद्धान शासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमि च न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च पंपि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं न पमज्जति नत्थि मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सचवचेन होतु मे जय मंगलम नत्थि मे शरणं अयं धम्मो मे शरणं वरं एतेन सचवचेन होतु मे जय मंगलम नत्थि मे शरणं अयं संघो मे शरणं वरं एतेन सचवचेन होतु मे जय मंगलम नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. जय भीम.